सासवड. ग्रेट ग्रेट. आरती श्रीवास्तव, प्लीज रिनेम युअर सेल्फ. एनीवन कैन रिनेम. चलो. कोच. सो वेलकम तुमचं सर्वांचं आजच्या या 21 डेजचा जो आपला एक प्रोग्राम आहे, किचन ट्रान्सफॉर्मेशन कोर्स. तर त्या रिलेटेड हा इंट्रोडक्टरी वेबिनार आहे, त्यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं वेलकम करतो. पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एका रिसर्चला प्रेझेंट करायचं आहे. ठीक आहे, एक छोटासा रिसर्च मी तुमच्या समोर मांडणार आहे, आणि त्यानंतर आपण सुरुवात करूयात. ठीक आहे. येस. सो हा रिसर्च काय सांगतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. या रिसर्चला समजून घेण्याआधी आपल्याला एक आईसबर्गचं मॉडेल आहे ना, ते समजून घेणं फार गरजेचं आहे. हे एक आईसबर्गचं मॉडेल आहे, तर तुम्ही पाहू शकता इथं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आईसबर्ग, हिमनग याच्या रिलेटेड भरपूर सारे एक्झाम्पल मध्ये हे मॉडेल यूज केलं जातं. स्पेशली माइंड, सबकॉन्शियस माइंड, सक्सेस असे जे काही प्रोग्राम होतात त्याच्यामध्ये पण ह्या आईसबर्गच्या मॉडेलला यूज केलं जातं. आज आपण थोडंसं या आईसबर्ग मॉडेलला आपल्या हेल्थशी संबंधित चेक करूयात. बघा, जगामध्ये ना 5% लोक असे आहेत, 5% जे टोटली फिट आहेत, टोटली हेल्दी आहेत. जसं आईसबर्ग आईसबर्ग एक तर समुद्रात आहे, आणि दुसरे असे हिमनग जे आहेत ते हिमालयात असतात. तर ही 5% लोक पण आहेत ना, अशी मोस्टली हिमालयात राहणारे सापडतात तुम्हाला. एकदम फिट, कुठला आजार नाही, कुठले डिसीज नाही, काही नाही, काही नाही, एकदम टोटली फिट अँड हेल्दी लोक असतात. ही कोण? 5% लोक. दुसरी जी कॅटेगरी असते 15% लोकांची, ही 15% लोक अशी असतात, जर पाहायला गेलं तर हे टोटली आजारी असतात. म्हणजे इतके आजारी की यांनी घराचा दवाखाना केलेला असतो किंवा दवाखान्यात हे ऍडमिट असतात. 5% कसे आहेत? एकदम फिट, कोणताच आजार नाही, है ना, म्हणजे कुठली गोळी नाही, कुठलं औषध नाही. आणि 15% कसे असतात? खूप आजारी. म्हणजे जसं मी सांगितलं, आयदर हे दवाखान्यात हॉस्पिटलाइज असतात किंवा यांनी घराचा दवाखाना केलेला असतो. आता राहिली कोण? 80% लोक असे ज्यांना बघायला गेलं तर असा कुठला मोठा आजार नाहीये की ज्यामुळे ते हॉस्पिटलाइज आहेत, ऍडमिट आहेत. ह्यांचं सगळं चाललंय. आणि हे इतके फिट पण नाहीत की आपण यांना त्या 5%च्या कॅटेगरीत पकडू शकतो. आणि हे 5%च्या कॅटेगरीत बघायला गेलं तर कधी जाऊ पण शकत नाही. का बरं? 5%च्या कॅटेगरीत जाण्यासाठी यांना हिमालयात जाऊन राहावं लागेल. आता मला तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे विचारायचा, तुम्ही या 5, 15, 80 यापैकी कुठे आहात? ऑब्व्हियसली 5 मध्ये तर नसालच. टाईप करा बरं चॅट बॉक्स मध्ये, तुम्ही कुठे आहात. लेट्स इट मेक इस फास्ट. थोडंसं आपल्याला लक्षात येईल आणि आपला प्रोग्रामचा अजेंडा क्लिअर होईल. येस. स्वाती मॅडम सांगतात 80. प्रशांतजी पण सांगतात 80. येस. राजेश्वर मॅडम सांगतात 80. जे टाईप करत नाही त्यांच्याबद्दल काय समजायचं? त्यांच्याबद्दल एक सोपं सांगतो तुम्हाला. ना ते हिमालयात आहे, ना ते हॉस्पिटलमध्ये आहे. ते झूम मीटिंग मध्ये आहे का, इंस्टाग्रामवर गेलेत का, फेसबुकला गेलेत, काय माहिती आता. सो कुठे आहेत हे माहित नाही आपल्याला. ओके, मेजॉरिटी लोक 80 80 80 टाईप करतात. राईट. खूप छान, खूप छान. मंगल शिंदे, ओशिन, शुभांगी गुले, प्रमिला जाधव, कीर्ती मॅम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. सो मेजॉरिटी लोक जे टाकतात ते 80% टाकतात. बिलकुल बरोबर तुम्ही टाईप केलेलं आहे. आणि माझा उद्देश काय आहे तो मी सांगतो, की हे 80 वाल्यांना ना आपल्याला इकडे नाव द्यायचं. हे 15 मध्ये नाही गेले पाहिजेत, त्यांना इथेच ठेवायचे. कदाचित अजून फिट करू आपण, बट 15 मध्ये नाही गेले पाहिजे. म्हणजे ह्यांनी कधी घराचा दवाखाना नाही केला पाहिजे, नाहीतर हे दवाखान्यात हॉस्पिटलाइज नाही झाले पाहिजे. तर ह्या गोष्टींची आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. त्या रिलेटेड हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. तुमच्या लाईफचं गोलच आपण सेट केले, रहो तो इधर रहो, इधर तो जा नहीं सकते. बरोबर. इधर जाणं नाहीये. कारण जर का तुम्ही 15% मध्ये गेलात चुकून जरी, मग संपलं. मग तुम्ही जेवढं कमवलेलं आहे ना सगळं जरी घालवलं तर तुमचं आरोग्य परत जागेवर येणार नाही. तुम्ही पाहिले असतील असे आसपास लोक ज्यांनी काय केलं, हेल्थकडे लक्षच दिलं नाही. आणि मग काय झालं त्यांच्या आयुष्यामध्ये, जे काय त्यांनी कमवून ठेवलं होतं ते सगळं त्यांना तिथे लावावं लागलं. पण अनफॉर्च्युनेटली ना त्यांना हेल्थ परत मिळाली,
ना त्यांची वेल्थ राहिली जागेवर. म्हणूनच म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. आपण खूपदा ऐकले, हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ. पण आपण प्रॅक्टिकली जेव्हा जगतो ना, त्यावेळेस काय होतं, की प्रत्येकाला आपला संसार आहे, घर आहे, खर्च आहेत, रोजच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत. आपण चुकून कळत न कळतपणे काय करतो, आपण वेल्थलाच प्रायोरिटी देतो, हेल्थकडे लक्ष देत नाही. म्हणून मी तुम्हाला फक्त तुमच्या आयुष्यातले 21 दिवस मागणार आहे. 21 दिवसात आपण छोट्या छोट्या अशा बदल करू तुमच्या किचनमध्ये, अशा छोट्या छोट्या गोष्टी सवयी चेंज करू, हं? की तुम्ही ह्या 15 मध्ये जाणार नाही, याची काळजी, याचं फाउंडेशन आपण आज सेट करूयात. कारण बघा, मी अलीकडे ऐकतोय, तुम्ही देखील ऐकलं असेल, मी तुम्हाला सर्वांना एक व्हिडिओ पाठवला होता नुकताच, एक जंक फूड स्टिंग ऑपरेशन म्हणून एक व्हिडिओ, खूप चांगले युट्यूबर आहेत, त्यांचा रिलीज झालेला व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केला, आणि खूप हाय क्वालिटी व्हिडिओ आहे. असा व्हिडिओ जर का बनवायला गेलं ना, तर कमीत कमी 50,000 ते 1 लाख रुपये खर्च येईल बनवण्यासाठी, एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला जो रिसर्च पिरियड गेला असेल, त्याची जर आपण कॉस्ट करूच नाही शकत. जर तुमच्यापैकी जर कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल, तर हे सेशन झाल्यानंतर तुम्ही मागून घ्या तो व्हिडिओ. खूप इंटरेस्टिंग, खूप डीप, आणि मुलांना शेजारी बसवून तुम्ही हा व्हिडिओ पहा. कारण झालंय असं, की आजच्या काळामध्ये आपल्या आरोग्यापेक्षा मुलांचं आरोग्य व्यवस्थित राखणं हे पॅरेंट्स सोबत खूप मोठं चॅलेंज झालेलं आहे. आणि त्यामध्ये सगळे पॉईंट्स त्यात कव्हर केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये. ऑब्व्हियसली 21 डेजच्या कोर्समध्ये तर आपण आपण बरंच काही शिकणार आहोत, राईट? किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय? आय टाईप करा बरं, मला लक्षात येईल. एक छोटासा व्हिडिओ होता, 24-25 मिनिटाचा व्हिडिओ होता. येस, गायत्री मॅडमने पाहिला, क्या बात आहे. मला तर बरेच जण म्हटले मी पाहिला. ओके, नाही पाहिला हे पण टाकताय, थँक्यू. नसेल पाहिला तर चेक करून घ्या. ओके, येस, मॅडमनी पण पाहिला. पहा पहा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. मुलांसोबत पहा, फॅमिली सोबत पहा, ठीक आहे. चलो, सो पुढे जाऊयात. जे इतके काही आजार मी तुम्हाला सांगितलं, मग तो लठ्ठपणा असेल, त्याचबरोबर मग हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील, किंवा डायबिटीज असेल, इन्शुलिन असेल, त्याचबरोबर किडनीचे काही इश्यूज असतील, आज आपल्याला लिव्हरचे काही लोकांना भरपूर सारे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात, पोटाच्या तक्रारी असतील, स्किनचे डिसऑर्डर असतील, हे सर्व प्रॉब्लेम जेवढेचे जेवढे तुम्ही पाहतात, या सगळ्या प्रॉब्लेमचं कनेक्शन जर कशाची आहे, तर ते कशाशी आहे? तुमच्या आहारासोबत आहे, राईट? नंबर वन रिझन इज फूड, बरोबर ना? आणि त्या फूडवरच तो व्हिडिओ आहे, ठीक आहे. ओके, नाही पाहिला मागून घ्या, पाहून घ्या. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल आमच्या कुठल्या हिलिंग वुमनच्या, त्याच्यामध्ये तो येईल ग्रुप मध्ये व्हिडिओ. नसेल तर मागून घ्या, कोच कडून तुम्हाला देतील, ते खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. आणि मुलांसोबत पहा, ठीक आहे. तर जेवढे काही डिसऑर्डर, सायंटिस्टचं म्हणणं असं आहे की सगळे डिसऑर्डरचं जो रूट कॉज काय ना, रूट कॉज, तर तुमचं डाएट आहे. ह्याच्याबरोबर अजून काही कारणं असतात त्यामुळे माणूस आजारी पडतो, जसं की जेनेटिकल काही डिसऑर्डर असतील, काही एन्व्हायरमेंटल चेंजेस असतील, काही आपण म्हणतो की ऍक्सिडेंटल काही गोष्टी घडतील. बट मेजर जर काय काय आहे, तर ते आपलं फूड आहे. फूडच्या मिस्टेक्समुळेच माणूस आजारी पडत चाललेला आहे, आणि फार कमी वयामध्ये. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण मेन्शन केलंय, मी इथं आवर्जून सांगेल, की आज बिफोर 30, 30 पण वय पूर्ण होत नाही, आणि मुलांमध्ये हृदयाच्या समस्या सुरू झालेल्या आहेत, आणि काही लोकांचा मृत्यू होतोय फार कमी एजमध्ये, ठीक आहे. सो हे सगळ्यांसाठी आपल्याला आज समजून घेणं गरजेचं आहे, हे 21 डेज ट्रान्सफॉर्मेशन का गरजेचं आहे. कारण अलीकडे काय झालंय बघा, तुम्ही सगळे ऍग्री कराल कुठे ना कुठे, आज आपल्या घरामध्ये ना, पूर्वी बघा तुम्ही, किराण्याची दुकानं आहेत ना, अशी मोठी मोठी असायची, आणि मेडिकल स्टोअर छोटे असायचे. आज मेडिकल स्टोअर मोठे मोठे, जितके किराण्याची दुकानं मोठी आहेत ना, तितकेच मोठे मोठे आज मेडिकल स्टोअर सुरू झालेले आहेत. आणि विचार करा ना, की प्रत्येक म्हणजे असं 100-200 मीटरवर मेडिकल स्टोअर आहेत, हॉस्पिटलच्या मोठ्या मोठ्या लेन आहेत. ह्या सगळ्यातून मेसेज काय जातोय, की लोक इतक्या प्रमाणात हे आजारी पडतात आहे कमी एज मध्ये, ठीक आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, की किराण्यापेक्षा मेडिकलचं बिल जास्त होतं लोकांचं. म्हणजे कधी कोणी विचार केला होता का, की किराणा दुकानाच्या बिलापेक्षा औषधांचं बिल वाढेल? पण हे आज घडतंय. आपल्या आसपास अशी खूप लोक आहेत ज्यांचं दर महिन्याचं बिल, मेडिकल बिल, हे वाढलेलं आहे. कशापेक्षा? किराणा बिलपेक्षा, ग्रॉसरीपेक्षा मेडिकलचं बिल वाढलेलं आहे. तर मला सगळ्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला हे चालेल का? येस ऑर नो? मेडिकलचं बिल वाढलेलं चालेल का? किती लोकांना चालेल? येस टाईप करा. किती लोकांना नाही चालणार? नो टाईप करा, पटापट.
मला कळू तर दे किती लोक ऍक्टिव्ह आहेत सेशन. यस गायत्री मॅडम, प्रतिभा मॅडम, कीर्ती मॅडम, मनीष मॅडम, ओशिन, विनयाजी, मोट्रोला म्हणजे आरपी श्रीवास्तव, प्रत्युष जाधव, आज्ञा केंद्रे. आज भरपूर नावं नवीन आहेत. मनालीजी, ओके, प्रज्ञा मॅम, छान, ओके. कोणालाच नाही चालणार, मला वाटलं एखादं तरी चुकून टाकतोय. इथे एखाद्याचं मेडिकल स्टोअर असेल तरी तो म्हणणार नाही 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 नको. हा, मला पण नको, किराण्याचं बिलच पाहिजे ना बाबा जास्त, मेडिकलचं नको. बरोबर आहे ना? मग ही जर तुमची तयारी आहे, हे जर तुम्हाला खरंच वाटतं, हं, तर ह्यासाठी काही गोष्टी आत्तापासून बदलाव्या लागतील. हं? काय बदलायचे हे 21 दिवसात आपण शिकणार आहोत. पण सर्वात पहिलं इथून पुढचा जो वेळ आहे, जे काय मी तुमच्याबरोबर 30-40 मिनिटं बोलणार आहे, ह्याच्यामध्ये मला तुमचं सगळ्यांचं 100% अटेन्शन पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे व्हिडिओ ऑन करा. काय होतं माहिती आहे का, तुम्ही कधी आमच्यासारखं सेशन घेऊन बघा. हं. मग तुम्हाला लक्षात येईल आम्ही ऑनलाईन स्पीकर्स आणि ते 21 डेज मध्ये तर आपण फार सांगतोच लोकांना की व्हिडिओ पाहिजे तो. नाही ते रिझल्ट येणार. काय असतं की तुम्हाला वाटतं नाही मी ऐकतोय, पण मला सांगा, आज जे तुम्ही ऐकत आहात हे खूप कामाचं आहे, खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. हे नंबर वन प्रायोरिटी हेल्थ आहे. आणि सर्वात पहिलं तर माझ्याकडनं राहून गेलं, आता आठवले तर लगेच बोलून टाकतो. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हं? किती लोकांनी योगा केलं हो? मी हा प्रश्न खरं पहिलं विचारणार होतो. हो, प्रतिभा जाधव मॅडमनी व्हिडिओ ऑन केलेला आहे. प्रशांतजींनी व्हिडिओ ऑन केलेला आहे. वा वा. योगा किती जणांनी केला? जोशी मॅडमनी केला. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही हेल्थला महत्व देताय. योगा करणं हे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. एकाच व्यक्तीने योगा केला, म्हणजे ऐसे तो हो नहीं सकते, यहाँ पे तो योगा कोच भी है. और जाधव मॅडमने केला. वा वा वा. येस, राजेश मॅडमने केला. मंगल शिंदे, ओके. स्वाती मॅडम म्हणतात 4 मिनिटं. काहीतरी मॅडम म्हणतात कुकिंग चालू आहे व्हिडिओसाठी. हमने पूछा योगा किसने किया. किसने योगा किया. फटाफट फटाफट. मी तर योगा केला, रील पण बनवून टाकली. वा वा, जाधव मॅडमने केला. ते सई लिहिले, यांनी नाव काहीतरी वेगळं टाकलं तरी नेमकं आज्ञाजीने केला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. असंच आता एक दिवसासाठी नाही ना केला, रोज करणार ना? हा, नाही तर काही लोक असतात बघा, ते फक्त आजच्या दिवशीच करतात. तुम्ही तर परत कधी करणार? पुढच्या वर्षी. ते म्हणतात असं का? आम्ही आंतरराष्ट्रीय प्लेअर आहे म्हणतो. विचारलं एखादा, असं का बाबा तुम्ही एकच दिवस करता? म्हणजे आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलचे, म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं काम आहे त्यांचं, ते इंटरनॅशनल डेलाच योगा करतात. बाकी दिवस ते बघतच नाही. असं नाही चालणार. रेग्युलर करायचं, ठीक आहे. चलो गुड, आजपासून तुम्ही सुरुवात केली, खूप छान. सो जर तुम्हाला सगळ्यांना मी जेव्हा प्रश्न विचारला मेडिकलचं बिल कोणाला जास्त हवंय, तर कोणीही म्हटलं नाही की मला मेडिकलचं बिल जास्त हवंय. प्रत्येकाला मेडिकलचं बिल कमी हवंय फिरण्यापेक्षा. मी तर म्हणतो झिरो पण करू शकतो आपण, है ना? कशाला पाहिजे ना, कमी आणि जास्तचा विषयच कशाला, झिरो. किंवा फार इमर्जन्सी मध्ये वापरायला पण पाहिजे, राईट? जर का असं असेल तर तुम्ही एकदम राईट प्लेसवर आलाय. मी तुम्हाला कमिटमेंट देतो, मी तुम्हाला गॅरंटी देतो. मी जे जे तुम्हाला सांगणार आहे, आज तर मी सांगणारच आहे, पण मी पुढे देखील 21 दिवसात जे सांगणार आहे, जर तुम्ही 100% केलं ना, तर आमच्याकडे अशा लोकांचे रिप्लाय आहेत, असे आमच्याकडे फीडबॅक आहेत की सर हे जे फॉलो केलं ना, खरंच आमचे पैसे वाचले. आणि कुठे कुठे कसे कसे पैसे वाचले त्यांचे, ते आपण ऐकू पुढे जसं जसं प्रोग्राम असतील. आणि हे जेवढे आजारांची नावं मी घेतली ना, किंवा आणखीन खूप सारे आजार आहेत, ह्यातला कुठलाही आजार तुमच्या घरात राहणार नाही. असेल तरी तो तुम्ही बाहेर काढाल, तुमच्या शरीराच्या बाहेर काढून टाकाल. एवढे पॉवरफुल जर काय असेल, तर ती तुमचा आहार आहे. आणि याचबरोबर तुमची प्रत्येकाची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. ते महत्वाचं आहे. आज काय झालेलं आहे माहिती आहे का, माणसाला करायचं खूप काही आहे, कारण आपण ऑपॉर्च्युनिटी एरियामध्ये आहोत. इतके ऑपॉर्च्युनिटी आहेत, इतके ऑपॉर्च्युनिटी आहेत. लॅक ऑफ फोकस आहे हा भाग वेगळा, बट ऑपॉर्च्युनिटीची कमतरता नाही लक्षात घ्या. काय करायचं हे समजत नसेल, पण करायला बरंच काही आहे आजच्या काळामध्ये. इतकं आहे की माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो, काही. एवढे ऑपॉर्च्युनिटी. पण प्रॉब्लेम काय, हेल्थचं इतके प्रॉब्लेम झालेत ना, प्रोडक्टिव्हिटी घसरत चाललेली आहे. आउटपुट जितकं तुमच्याकडनं येणं अपेक्षित आहे तितकं येत नाही. आणि हे सगळं जर का तुम्हाला उत्तम करायचं असेल, तर पुढचे 15 मिनिटं मी जे तुम्हाला सांगतोय ना, व्यवस्थित पूर्ण अटेन्शन देऊन ऐका. जास्त वेळ मी तुमचा घेणारच नाही, आधीच सांगितलं. आता जे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली 15 मिनिटात समजेल तुम्हाला.
15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. असा रस्ता ज्या रस्त्यावर चालून आजपर्यंत जितकी लोक आमच्यासोबत ह्या रस्त्यावर चालले ना, त्या सगळ्यांना आम्ही 10 वर्ष तरुण करायला यशस्वी ठरलो. आज तुम्ही त्यांना पाहिलं ना, त्यांना तुम्ही विचारा ना, आतून कसं वाटतंय. आता नुकतंच कालचंच एक एक्झाम्पल आहे. आम्ही त्यांचा अजून फोटो वगैरे मागवलेला नाही, बट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे. फक्त त्यांनी आपल्याला अजून वर्ष पण नाही दिलेलं. मी तर सांगतोय 1 वर्ष द्या. बट ज्यांनी फक्त 3 महिने दिले, 3 महिन्यामध्ये त्यांचं 9 किलो वजन कमी झालं. ते इन्शुलिन डिपेंडंट होत्या, त्यांना एकदा इन्शुलिन घ्यावा नाही लागला. एकदा इन्शुलिन न घेता त्यांचं 9चं HbA1c 7.2 पर्यंत खाली आलं. थायरॉइडची गोळी अर्धी झाली. डायबिटीजच्या गोळ्या अर्ध्या झाल्या. म्हणजे इन्शुलिन तर बंद केलंच केलं, परत अजून गोळ्या पण कमी केल्या, 9 किलो पण कमी केलं. 3-4 इंच पोटाच्या इथे कमी झालं. आणि आम्ही त्यांना विचारलं कसं वाटतं तुम्ही, मला तरुण वाटतंय. 3 महिन्यामध्येच त्यांना एकदम एनर्जेटिक वाटतंय. काय? आणि त्यांना जर सेव्हिंग्स विचारले किती झाल्या, तर असंख्य सेव्हिंग्स त्यांनी केलेल्या आहेत. कारण एवढं सगळं त्रास वाचला ना हो. तर ही पॉवर आहे. ही पॉवर आपण आज एक समजून घेणार आहोत. आणि आरोग्यदायी जीवन जगण्याचा प्रवास तुम्ही सुरू करणार आहात. ठीक आहे. असे खूप सारे सक्सेस स्टोरीज हे आमच्याकडे एक उद्योजक आले होते. यांचा स्वतःचा एवढा मोठा ब्रँड आहे चिपको म्हणून. आणि ऍसिडिटी आणि अँगरचे इश्यू होते. त्याचबरोबर अपचन होतं. नाईटला पण हे जिम कसं बसं दिवसभराचे सगळे कामावरून नाईट जिम करत होते. दिवसा सकाळी उठण्याची एनर्जी, उठल्यानंतर त्यांना जिमला जाण्याची ताकदच नव्हती. पण आपलं नाईलाज म्हणून कधी जायचे कधी नाही जायचे, पण लाईट जिम तुमची चालू होती. पण काही त्यांना एवढं हे नव्हतं. बिफोर आपल्याकडे आल्यानंतर छोटे छोटे चेंजेस केले. हेल्दी इटिंग सुरू झालं. इटिंग मध्ये व्हरायटी खूप खायला मिळाली म्हणून त्यांच्या घरामध्ये बाहेर जाण्याचं प्रमाण जेवणाचं टोटली बंद झालं. तिथे पैसे वाचले. आणि पूर्ण परिवार तोच आहारामध्ये बदल एक्सपिरियन्स करत होता, एन्जॉय करत होता. ऍसिडिटी कम्प्लिटली रिझॉल्व्ह झाली. आणि आता ही व्यक्ती मॉर्निंग जिमला जाते. इव्हन यांची टीम यांना म्हणते की तुम्हाला पूर्वी इतकं रात कसं काही येत नाही. त्याचबरोबर या ब्युटिशियन आहेत. हेवी कॉन्स्टिप्युशन यांनी तर आपल्याकडे व्हिडिओ पण दिलेला आहे. व्हिडिओमध्ये यांचं युट्यूबवर रिझल्ट आपल्या अवेलेबल आहे. हेवी कॉन्स्टिप्युशन होतं. म्हणजे महिन्यातून काही दिवसच त्यांचं पोट व्यवस्थित साफायचं. हार्डली 4 दिवस त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत होतं. आणि पोट साफ न झाल्यामुळे त्यांना बाहेर जाताना भीती वाटायची. एक दडपण असायचं. कुठे म्हणजे मध्येच काय त्रास झाला तर काय प्रॉब्लेम आला तर ब्लड रिपोर्टमध्ये खूप सारी न्यूट्रिशनची कमतरता होती. आणि 5 किलो यांचं कमी झालं. टोटली कॉन्स्टिप्युशन गेलं. आणि जेवढे न्यूट्रिशनची कमतरता होती ती देखील त्यांची सॉल्व्ह झाली. यांचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये यांना मायग्रेनचा त्रास झाला होता. हे पण फाउंडर आहेत कोलोसिस डिझाईन स्टुडिओचे. आणि आपले फक्त 5 दिवस आता तर आपल्या पर्सनल कन्सल्टेशन प्लॅनवर आहेत. पण 5 दिवसाचं त्यांनी डाएट केलं होतं. त्याच्यामध्ये मायग्रेन गेलं त्यांचं. ज्यासाठी त्यांना मेडिसिन्स खावं लागत होत्या. यांनी तर फक्त आपला कोर्स केला. अजून एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, मी आता ऍड नाही केली स्लाइड. बट त्यांचं एक मोठं एक्झाम्पल आहे. 10+ KGचे जे सक्सेस स्टोरी आहेत त्यापैकी ते त्या मॅडमनी 15 किलो वजन कमी केलं 1 वर्षामध्ये. काही नाही केलं, फक्त कोर्स केलाय आपला जो 21 डेजचा आहे. याच्या पलीकडे त्यांना 21 डेजचा कोर्स त्या लोकांसाठी आहे, जे कमिटेड आहे, जे स्वतःहून शिकून करणार, जे म्हणतील नाही नाही हमारे पास सीखने के लिए टाइम नहीं, उसके लिए हमारे पास बड़ा बड़ा प्लान है ना, जिसके पास टाइम नाही उससे पैसा, ज्याच्याकडे वेळ नाही तो पैसे जरा कोण कमवतो याचा अर्थ. त्याच्यासाठी आपले दुसरे प्लॅन आपण बनवलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आणि दुसरं म्हणजे आम्ही जास्त लोकांना नाही वेळ देऊ शकत, पण आम्ही एज्युकेशन सगळ्यांना देऊ शकतो. म्हणून दुसरं कारण आहे की आम्ही तर खूप लोकांना आम्ही 1 to 1 नाही गाईड करू शकत. पण हा आम्ही एज्युकेट सगळ्यांना करू शकतो. त्या सर्वांसाठी हा 21 डेजचा कोर्स आहे. मग अलीकडे काय झालेलं आहे, 7 प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला हेल्दी राहण्यासाठी अडथळा निर्माण करतात. सगळ्यात पहिलं आपल्याला अवेअरनेसच नाही हेल्दी म्हणजे काय, कशाला हेल्दी म्हणायचं हेच समजत नाही. काय बरेच लोक म्हणतात मी तर घरचंच जेवतो, मला काही त्रासच नाही. काही लोकांना तर शुगर आहे पण मी एक एक गोळी खातो, मला त्याच्या पलीकडे काही शुगरचा त्रास होत नाही, पण ते म्हणत नाही की मी एक एक गोळी खातो म्हणजे हे चुकीचं आहे. त्यांना हे समजत नाही की आज जी एक गोळी आहे ती उद्या वाढू शकते. त्यांना हे समजत नाहीये की ह्या गोळीचा डोस तर वाढतच जाणार आहे. बट कदाचित उद्या गोळी कंट्रोलच्या बाहेर गेली तर इन्शुलिन सुरू करावं लागेल. ही गोळी जाऊन आतमध्ये काही ऑर्गन्सला नुकसान करते. हे त्यांना काही वाटत नाही. एक छोटीशी बीपीची गोळी चालू आहे म्हणतात, मला काही प्रॉब्लेम नाही. सरळ म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, हा माझं सगळं चांगलं आहे, फक्त एक छोटीशी बीपीची गोळी. म्हणजे ही छोटीशी बीपीची गोळी चालू असणं हा प्रॉब्लेम आहे हेच त्यांना वाटत नाही. ह्या लेवलचं लोकांचं हेल्थ अवेअरनेस आहे. किंवा माझे कधीतरी गुडघे दुखतात, म्हणजे नॉर्मल आहे. पण हा प्रॉब्लेम आहे, काहीतरी कमतरता आहे शरीरामध्ये. लोक ना चेकअप करतात ना, छोटे छोटे म्हणजे त्यांना असं वाटतं छोटे प्रॉब्लेम असणार, ते म्हणतात माणूस आहे ना काही ना काही असणारच. ते ऍग्रीच करत नाही की ते लाईफ मध्ये कुठल्या तरी एका चॅलेंजिंग सिच्युएशन मधून चाललेले आहेत. काहींची केस गळती नॉर्मल वाटते लोकांना. अबा केस गळतात त्याचा अर्थ प्रोटीन कमी आहे शरीरामध्ये. स्किनवर प्रॉब्लेम आहे याचा अर्थ पोटाचे प्रॉब्लेम आहे.
पोट साफ न होणं ते काय नाही. मला कधीतरी असं होतं, काहीतरी खाल्लं तर पोट साफ होत नाही. काही लोक म्हणतात मला काहीच त्रास नाही, फक्त ऍसिडिटी. म्हणजे ऍसिडिटी असणं हे त्यांना प्रॉब्लेमच वाटत. म्हणजे कशाला प्रॉब्लेम म्हणायचा, कशाला नाही म्हणायचं, या लेवलचं अवेअरनेस नाही. काय मुलांचं वजन योग्य नसेल, परिवारामध्ये इतर काही समस्या असतील, मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असेल, त्या कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अवेअरनेसच्या लेवलचा नाहीये. So, सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम ज्यामुळे लोक हेल्दी राहत नाहीत किंवा ते 15% मध्ये जाऊन बसतात, 80% मध्ये राहू शकत नाही, त्याचं कारण आहे त्यांना अवेअरनेस नाहीये, सगळ्यात पहिलं कारण. दुसरं कारण जे आहे ते आहे शॉर्टकट शोधतात लोक. पहिलं तर अवेअरनेस नसतो, दुसरं शॉर्टकट. शॉर्टकटसाठी कुठं जाणार? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, युट्यूब युनिव्हर्सिटी, इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी, ह्या 3 ठिकाणी जाणार आणि रील्स पाहणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रील्स पाहता हेल्थ रिलेटेड, ह्यांचं अल्गोरिदम कसं आहे, ते तुम्ही जे पाहाल ते अजून जास्त दाखवतो, बरोबर आहे का नाही? मग त्यात सगळेच काही सर्टिफाईड नाही आहेत, सगळेच काही एक्सपर्ट नाही आहेत. जसं आता मला ह्या इंडस्ट्रीमध्ये 12 वर्ष झाले, मी 15,000 पेक्षा जास्त लोकांना वन टू वन आतापर्यंत कन्सल्ट केलेले आहे. 1 लाखापेक्षा जास्त लोकांचे ग्रुप प्रोग्राम्स केलेले आहेत. असे वेबिनार्स आम्ही एवढे कंटिन्यू चालू ठेवतो. 300+ माझे युट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहेत. माझे स्वतःचे 2 ऍप्लिकेशन्स प्ले स्टोअरवर आहेत. तर एवढं सगळं आमचा एक्सपिरियन्स आहे. बट काही लोक असतात नवीन आलेले, आणि ह्या नवीन आलेल्या लोकांकडून आपण काहीतरी ऐकतो आणि कन्फ्यूज होऊन जातो. कोण सांगतं 2च वेळा जेवा, कोण सांगतं 2 तासाला खा, कोण सांगतं अंडी खा, कोण सांगतं अंडी खाऊ नका, कोण सांगतं दूध प्या, कोण सांगतं माणूसच असा प्राणी आहे जो इतर प्राण्याचं दूध पितो. म्हणजे कन्फ्यूज करून टाकतात. खरं तर माणूसच एक प्राणी आहे का जो इतर प्राण्याचं दूध पितो? बरेच प्राणी पितात की, मांजरीला आपण देतो, कुत्र्याला देतो, ते काय नाही थोडे म्हणतात. कोणतरी सांगणार तुम्हाला रात्री सूर्यास्तानंतर काही खालतच नाही, कुठलंच जनावर खात नाही, कुत्र्याला ते खातं. म्हणजे काहीतरी आपल्या डोक्यात भरवलं जातं. मी म्हणत नाही योग्य अयोग्य, प्रत्येक गोष्टीचं एक अँगल आहे. पण आपण होतो कन्फ्यूज. कोणाचं ऐकायचं? कोण म्हणतं जिम करा, कोण म्हणतं योगा करा, कोण म्हणतं जिम चुकून पण करू नका, कोण म्हणतं योगा म्हणजे फक्त स्ट्रेचिंग आहे, कोण म्हणतं व्हायटमिन डी साठी हे करा, कोण म्हणतं व्हायटमिन डी साठी काहीच नका करू, गोळ्याच खा. सो इतकं कन्फ्युजन आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी कन्फ्युजन कन्फ्युजन आणि कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे. ऑथेंटिक नॉलेज मिळत नाही आणि लोक या शॉर्टकट मध्ये येतात आणि म्हणून हेल्दी राहू शकत नाही. त्याचबरोबर पुढचं कारण काय? मुळावर काम करत नाही आपण. रूट कॉज नाहीये ना समजत, म्हणून शॉर्टकट शोधतात किंवा शॉर्टकट पकडल्यामुळे रूट कॉज पर्यंत पोहोचत नाही. लोकांना काय वाटतं, कुठली तरी गोळी द्या, कुठले तरी औषध द्या, कुठली तरी पावडर द्या आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मला काही वेळ नाही, मी काय टाइम काढणार. मग घेतात गोळ्या पावडर, पोट साफ होत नाही म्हणून काय, हे चूर्ण ते चूर्ण ते चूर्ण, है ना? ऍड पण तशाच असतात. हे खाओ पेट सफा कर दो सारे रोग दफा. हम्म? ते बिझनेस वाढतो. पेट सफाची ऍड करणारेच अजून दफन झालेले आहेत. फार कमी वयात गेले, माहितीये ना? कोण करायचं पेट सफाची ऍड? एनिबडी नो इयर? मग आपल्याला कोणाच्या ह्याच्यावर टिप्पणी नाही करायची, पण वास्तविकता काय चालली लक्षात घ्या, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फसत चाललोय. आपलं नुकसान होत चाललंय, आपला वेळ वाया चाललाय. शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवा काही नसतं. एक मराठी मूवी आला होता, मी काही पाहिलं नाही, पण मला त्याची टॅगलाईन आठवते, शॉर्टकट, आणि त्याच्या खाली लिहिलं होतं दिसतो पण नसतो. होतं का नाही आपल्या आयुष्यामध्ये? बरेचदा आपण शॉर्टकट घेण्याच्या चक्करमध्ये आपला वेळ वाया घालवतो, आपले पैसे वाया घालवतो, आणि सर्वात महत्वाचा एक्सपिरियन्स खराब करून देतो. तर हे होऊ नये म्हणून आपल्याला हे थांबवावं लागणार. शॉर्टकट्स घेणं थांबवा. तुम्हाला जर वाटत असेल की आता काही असेल शॉर्टकट वगैरे आजच्या वेबिनारमध्ये, सॉरी, इथे काही शॉर्टकट वगैरे सांगणार नाही. आणि रूट कॉजवर आपण काम करणार आहोत. ठीक आहे? कारण बरेच लोक रूट कॉजवर काम करत नाहीत. अनहेल्दी डाएट पॅटर्न्स असतात. आणि मोठा प्रॉब्लेम काय आहे, की यांना माहीतच नाही की हा प्रॉब्लेम आहे. सगळं काही आपण स्मार्ट केलेलं आहे आता. स्मार्टफोन वापरतोय, लाईट्स पण स्मार्ट, एलईडी, टीव्ही स्मार्ट, एज्युकेशन घेण्याची पद्धत स्मार्ट झाली आहे, कम्युनिकेशन बदलले, पण आहार पद्धती तीच चालू आहे. उलट आणखीन बिकट आणि आणखीन खराब आणि आणखीन बेकार आहार पद्धती चालू आहे. तुम्ही जर काय न्यूट्रिशनच्या अँगलने तुमच्या थाळीकडे बघाल ना, की तुम्हाला संपूर्ण दिवसात काय काय लागतं आणि त्यातलं तुम्ही काय घेता, हं? तुमचं शरीर किती तरसतंय न्यूट्रिशनसाठी काय सांगायचं. आणि मग ह्याचा फायदा तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीज घेणार, ते सांगणार तुमच्या जेवणातून मिळत नाही, खा ही पावडर, खा ही गोळी. हं? कसं वाटेल जर मी तुम्हाला 21 दिवसामध्ये तुमच्या किचन ट्रान्सफॉर्मेशन मधूनच तुमचे सगळे न्यूट्रिशन मिळवून दिले तर? आवडेल का? विल यू लाईक इट?
येस नो. फक्त किचन मध्ये चेंजेस करायचे. मी असं म्हणत नाही की न्यूट्रिशन खाणं चुकीचं आहे, कारण माझ्या सेशनला खूप सारे वेगवेगळ्या कंपनीचे विक्रेते जे आहेत ते देखील जॉईन करतात, त्या कोर्सला देखील जॉईन करतात. मी त्यांना सांगतो की सप्लिमेंट विका, मी देखील खूप विकल्यात, अजूनही विकतो. पण सप्लिमेंट शुड बी वर्क लाईक अ सप्लिमेंट. पहिलं डाएट आणि मग जिथे कमी पडेल तिथे सप्लिमेंट. पण सप्लिमेंटवर आयुष्यभर तुम्ही त्यांना विचारा ना किती दिवस घेतले, मग तुम्ही मरेपर्यंत खायचं. असं का बरं? मरेपर्यंत खायचं म्हणजे तुमचं जेवण एवढं वाईट आहे का? आणि आपण परमेश्वर कृपेने आपण भारतात जन्म घेतलाय, जिथे पाहिजे ते उगवता येतं, पाहिजे ते पिकतंय. तर कसं काय आपल्याला आहारातून मिळणार नाही? बट आपला माइंडसेट असा केला जातो. का केला जातो? कारण तोच तर बिझनेस आहे. पण जर अच्छा किती कीर्ती मॅडमला आवडेल, राजश्री मॅडमला, ज्योती मॅडमला आणि प्रतिभा जाधव मॅडमला, फक्त या 4 जणांना आवडेल जर का आम्ही तुमच्या किचन मधून तुम्हाला सगळं न्यूट्रिशन दिलं तर. व्हॉट अबाउट अदर्स? अच्छा, आज्ञा मॅडमला आवडेल, मनीषा मॅडमला आवडेल, गुले मॅडमला आवडेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जगताप सर, पूजा मॅडम, स्वातीजी, फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. मोट्रोला, प्रशांतजी, गायत्री मॅडम, छाया मॅडम, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हे होणार आहे, लक्षात घ्या, हे तुमच्या बाबतीत होणार आहे, काळजी करू नका. हे तुम्ही काही पहिले नाही, तुमच्याकडे प्रयोग नाही चालू आहे त्याला. ह्याच्या आधी खूप लोकांनी हे सिस्टम फॉलो केलेली आहे, अनहेल्दी डाएट पॅटर्न्स मधून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की खरंच किचन मध्ये बदल करून हे होतं. काही लोकांचा प्रॉब्लेम काय, हेल्दी राहण्यासाठी फायनान्शियल प्रॉब्लेम. ते म्हणतात काय, मला हेल्दी राहायचं म्हणजे खर्च खूप आहे. ऍक्च्युली हा माइंडसेटचा इश्यू. मी तुम्हाला सरळ सांगतो, हेल्थसाठी खर्च नाही येत. उलट अनहेल्दी राहायला लोक खर्च करतात, माहिती आहे का? खरं. अनहेल्दी राहायला खर्चिक आहे, हेल्दी राहणं स्वस्त आहे. फक्त काय माइंडसेटचा इश्यू आहे. पण तरी लोकांना वाटतं की नाही, आमची फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही हेल्दी राहू शकत नाही. असू शकतं, पण तो माइंडसेट ब्रेक करावा लागतो. जो आपण माइंडसेटवर, मेंटल हेल्थवर आपल्या 21 दिवसामध्ये 3 टॉपिक आहेत. डे 1ला आहे, डे मिड मिड डेला आहे, म्हणजे कोर्सच्या मध्यात एक आहे, आणि लास्ट डेला आहे. या सगळ्या टॉपिक मधून तुमचं हे जे माइंडसेट आहे ना ते निघून जाते. त्याचबरोबर रॉंग सोशल एन्व्हायरमेंट. काय झालंय, सगळ्यात महत्वाची चुकीची संगत पकडून बसलोय आपण, अशा वातावरणात जाऊन बसतोय ना, त्यामुळे सगळी समस्या आहे की आपल्याला हेल्दी राहता येत नाही. हे वातावरण बदलायला पाहिजे, ही संगत बदलायला पाहिजे, हे सोशल एन्व्हायरमेंट चेंज केलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही चेंज करू शकत असाल तर, आणि तर तुम्हाला मात्र हा 21 दिवसाचा प्रोग्राम जो मी त्याची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे, हा खरंच तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. आणि आरोग्य साक्षरता एकदम पुअर. आज लोकांना आर्थिक साक्षरता आलेली आहे, शैक्षणिक लेवलचं तर लोक खूप चांगलं काम करतात आहे. म्हणजे भारतामध्ये असं आता राहिलं नाही की मला काही लिहिता वाचता येत नाही. येतं. ती टक्केवारी फार कमी आहे. मी तुम्हाला केरळ स्टेटचं उदाहरण देईल. केरळामध्ये हे हायेस्ट लिटरेसी स्टेट आहे, सर्वात जास्त शिक्षित लोक तिथे आहेत. पण हेच केरळ राज्य जे आहे ना, तिथे सर्वात जास्त आरोग्याच्या समस्या आहेत. हे लीड करते. इट इज अ कॅपिटल. इट इज अ कॅपिटल म्हणतात त्याला. लाईफस्टाईल डिझिजेसचं, नॉन कम्युनिकेबल डिझिजेसचं कॅपिटल होत चाललेलं आहे. कोण? केरळ. एवढं छोटंसं राज्य, जिथे सर्वात जास्त काय आहे, लिटरेसी रेट आहे. सगळ्यात जास्त हायली पैसेवालं राज्य कुठलं आहे? गुजरात. माहिती आहे ना? 2 मिनिटासाठी मुंबई आर्थिक राजधानी आहे, पण खरं काय? पण हेल्थचा प्रॉब्लेम काय हा, भयानक. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुमचं पैसा चांगला आहे, तुमचं शिक्षण चांगलं आहे, तर तुम्ही हेल्थ नाही कमवत. त्याला म्हणतात आरोग्य साक्षरता. आता आरोग्य साक्षरता आहे ना, ते आपण आज शिकणं गरजेचं आहे, कारण तिथे गरीब झालेत लोक. माहीतच नाहीये. माहीतच नाहीये आणि कन्फ्युजन जास्त आहे. हे कन्फ्युजन आपण दूर करणार आहोत. बऱ्याच लोकांना ह्यात सक्सेस मिळालं कन्फ्युजन दूर करायला. हे आमचे एक उद्योजक आहेत, फाउंडर आहेत वेगळ्या फॅमिलीचे. यांना अवेअरनेस दिला, यांच्या घरामध्ये यांच्या वाईफने न्यूट्रिशनचं हे करून किचन ट्रान्सफॉर्मेशन केलं. यांचं 6 किलो वजन कमी झालं. यांनी एकच सांगितलं, मी फूडी आहे, मला टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला यांचा. विदाउट टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज न करता आपण यांना रिझल्ट दिले. हे आमच्या मेंटल हेल्थ काउन्सिलर आहेत. काही लोकांनी काय केलं, आमचा कोर्स केला आणि त्यांचं काउन्सिलिंग अजून चांगलं झालं. सो यांनी काउन्सिलिंग चालू केलं. त्याचबरोबर अजून एक दुसऱ्या काउन्सिलर आहेत, प्राणी किलर आहेत, ह्या आता आमच्याच सोबत काम करतात आहे. त्याचबरोबर ह्या पण गृहिणी आहेत. यांनी प्रॉपर हे न्यूट्रिशनचं अवेअरनेस घेतलं, मिस्टरांना पण हेल्प केली रिझल्ट घ्यायला, स्वतःचं 5 इंच 7 किलो कमी केलं. यांनी, यांची तर केस स्टडी इतकी महत्वाची होती की यांचं एच बी 11.5 पासून 6 पर्यंत खाली आणलं यांनी मिस्टरांचं, आमच्याकडे न्यूट्रिशन शिकून. तर अशा असंख्य सक्सेस स्टोरीज. आणि हे सगळं घडलं कशामुळे? हे घडलं फक्त एका टेक्निकमुळे, ज्या टेक्निकचं नाव आहे लेन्स टेक्निक.
किती लोक एक्सायटेड लेन्स टेक्निक जाणून घेण्यासाठी. ई टाईप करा बरं, फटाफट फटाफट. असं मधून मधून थोडं मी बोटाचे व्यायाम करून घेतो. आज योगा आहे ना. बोटाचे व्यायाम करूयात. हा, येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाईप ई. ई. अच्छा अच्छा, मी म्हणताय का? चला मी म्हणा. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. तर ही जी लेन्स टेक्निक आहे ना, ही जाणून घ्या. अतिशय सुंदर अशी लेन्स टेक्निक आम्ही एवढ्या वर्षाच्या रिसर्च नंतर बनवली आहे. या लेन्स टेकमध्ये आम्ही सगळ्यात पहिले काय करतो माहिती का? एल म्हणजे लाईफस्टाईल मध्ये करेक्शन करतो. तुमचं जे लाईफस्टाईल आहे, आज मेजॉरिटी आजारांचं मूळ कारण काय? आपल्या जीवनशैलीमध्ये चुकीच्या सवयी. आणि आपल्याला माहितच नाही चुकीच्या कुठल्या, चांगल्या कुठल्या. हम्म? कळत न कळत लागून गेल्या आणि आपण ते बदलायला तयार नाही, आपण त्यातून बाहेर पडायला तयार नाही. तर मात्र ही टेक्निक जी आहे, लेन्स टेक्निक, तुम्हाला त्यातून बाहेर काढायला हेल्प करणारे, सपोर्ट करणारे. त्याच सोबत ई फॉर एज्युकेशन, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचं एज्युकेशन देतो. एवढं एज्युकेशन देतो ना तुम्हाला, त्या आजाराबद्दल, तुमच्या शरीराबद्दल इतका अवेअरनेस येतो, इतका अवेअरनेस येतो. आम्ही कंटिन्यू चालू असतं. सिरीज असते, सिरीज. मी तुम्हाला सांगणार आहे कशी प्रोग्रामची सिरीज असते. म्हणजे 21 दिवस झालं आणि तुम्हाला सोडलं असं नाही करत आम्ही. हा, काही बोनस सेशन्स पण आहेत. म्हणून म्हणतो ना, 1 वर्ष माझ्यासोबत राहायचं. 1 वर्ष राहिलं ना, मग तुम्ही बघा, तुम्ही म्हणणारच, तुम्ही सगळं विसराल. आम्हाला कधी विसरणार नाही, हिलिंग म्हणलं विसरणार नाही. हे माझी तुम्हाला कमिटमेंट आहे. कारण एवढं एज्युकेशन तुम्ही म्हणता ना, एवढं आम्ही आधी जर शिकलो असतो तर किती फायदा झाला असता. जे व्यक्तीचे डोक्यावर केस नाही, तो म्हणतो आधी जर भेटला असतं एलिमी, म्हणतो माझे केस वाचले असते. म्हणजे त्याची केस इतकी कामातून गेली नसती. ज्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीला डायबिटीज झालाय, काय, तो व्यक्ती म्हणतो की आधी भेटला असता तर मला डायबिटीज झाला नसता. चला, आम्ही म्हणतो अजूनही काही वेळ नाही गेली, ऍटलीस्ट कंट्रोलमध्ये ठेवू, त्याच्या शरीरावर दुष्परिणाम नाही झाले पाहिजे. सो असे आपल्याकडे फीडबॅक आहेत. दॅट इज ओनली बिकॉज ऑफ एज्युकेशन. हे आम्ही नाही सांगत तुम्हाला. इव्हन जे आई वडील हे सेशन अटेंड करतात ते त्यांना मला सांगायला आवडेल की त्यांचं असं फीडबॅक आहे, हे सेशन जर आमच्या मुलांसाठी आधी झाले असते तर आमच्या मुलांचं पण आरोग्यामध्ये खूप मोठा बदल झाला असता. सो आता ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी नक्कीच हे सेशन अटेंड करा, 21 डेजचं, आणि मुलांच्या आरोग्यामध्ये मोठा बदल करून घ्या. 21 दिवस तुमच्या आयुष्यात फार मोठे दिवस नाहीत, लक्षात घ्या. काय, आणि अख्खे दिवसभर थोडी माझ्यासमोर बसायचं. 1.5 तास रोज, फक्त 1.5 तास. हम्म. जर हे तुम्ही करू शकला, ह्याला जर महत्व दिलं, हम्म, तर मात्र तुम्हाला मी सांगतो, फरक तुम्हाला डेफिनेटली दिसणार. कारण या 21 दिवसाचा जो कॉन्टेंट आम्ही तुम्हाला देतोय ना, तो 12 वर्षाच्या मेहनतीतून तयार झालेला आहे. 12 वर्षाचा अभ्यास आम्ही तुमच्यासोबत, जे तुमच्या कामाचं आहे, तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. आणि एन म्हणजे न्यूट्रिशन. एन मधून तुम्हाला आम्ही न्यूट्रिशन कव्हर करतो. जे तुमचं फूड आहे, जे तुम्ही विसरून गेलाय की तुमचं फूड हे खरंच सुपर पॉवर आहे, सुपर न्यूट्रिशियस आहे. आणि म्हणून मी परत म्हणतो, भारतात जन्म घेतलाय, खूप नशीब आहे आपलं. भारतात आपण न्यूट्रिशन रिच खरंच खाऊ शकतो. बाहेर देशात अवघड आहे. आणि आपल्याला न्यूट्रिशन रिच कसं खायचं, घरच्या किचनमध्येच हे सगळ्या गोष्टी कशा मिळवायच्या, या सगळ्याचं आपण तुम्हाला एज्युकेशन देणार आहे. आणि एस म्हणजे सपोर्ट. तुम्ही एकटे नाही आहेत ह्या प्रवासामध्ये. एक कम्युनिटी सपोर्ट आहे तुम्हाला. एकमेकांना इथं लोक एनकरेज करतात, कम्युनिटी बिल्डअप होती. सेशन जॉईन करायला पण अकाउंटेबिलिटी पार्टनर असतात. आम्ही नाही फोन करत कोणाला, तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनरच तुम्हाला फोन करतो आणि तुम्ही त्याला फोन करता. काय, खूप साऱ्या गोष्टी आपण इथे करतो. म्हणून ही लेन्स टेक्निक सुपर पॉवरफुल टेक्निक आहे. त्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरात 74 पेक्षा वेगळे वेगळे जीवनशैली निगडीत जेवढे आजार आहेत ते रिव्हर्स करण्याची ताकद ह्या लेन्स टेक्निक मध्ये. ठीक आहे. येस, इफ यू आर डायबेटिक डोंट वरी अबाउट इट. पुढच्या वेळेस तुम्ही म्हणाल माझं शुगर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आले. मी एवढं पॉवरफुली का सांगू शकतो? कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आहार घेताना, एव्हरी टाइम यू ईट ऑर ड्रिंक, यू आर आयदर फीडिंग डिझीज ऑर फायटिंग इट. म्हणजे प्रत्येक अन्नाचा कण आहे ना, हा तुमचा आजाराचं पोषण करतोय किंवा त्या आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण करतोय. डिपेंड करतं तुम्ही कशाला पोषण करताय त्यावर. ठीक आहे. सो जर तुम्ही सगळेजण जर, तसं 15 मिनिटात मी तुम्हाला लेन्स टेक्निक समजावून सांगितलेली, जर तुम्ही सगळेजण जर रेडी असाल तर आपण कोर्सचा सिलेबस चेक करायचा का? किती जण रेडी आहेत? कोर्स सिलेबस काय काय शिकवणार आपण 21 दिवसामध्ये पाहायला इंटरेस्टेड किती लोक आहेत? येस, स्वाती मॅडम इंटरेस्टेड आहे. बाकीच्यांचं काय? मी सगळ्यांचं कन्फर्मेशन घेत असतो. मला कळतं ना किती लोक सेशन मध्ये 8 वाजता ऍक्टिव्ह होते, किती लोक 8:15 वाजता होते, किती लोक 8:30 वाजता होते, किती लोक 8:45 वाजता होते. एक गोष्ट बघा, एवढं तर नक्की आहे, तुम्ही सगळे ग्रेट ऑडियन्स आहात. कारण जॉईन झाल्यावर जे 46-47 दिसते, कुणाच तरी एकाचं इंटरनेट कनेक्शन गडबडले, पण ते 46-47 मात्र टिकून आहेत. म्हणजे तुम्ही सगळे सिरियस तर आहात. तेवढं तर मी तुम्हाला सगळ्यांना अप्रिशिएट करेन.
ऍक्टिव्ह आहात तुम्ही सगळे, व्हेरी गुड. हल्लं एक पण नाही. फॅन्टॅस्टिक. चला आता आपण सिलेबस बघूया. ओके. आपण एक 2च मिनिटात आपलं सिलेबस चेक करूया, काय काय आपण शिकणार आहोत या 21 दिवसामध्ये. हम्म? ओके. सो ह्या कोर्सचं नाव आहे डाएट अँड न्यूट्रिशन रिव्हॉल्युशन, ट्रान्सफॉर्म युअर किचन, ट्रान्सफॉर्म युअर हेल्थ इन 21 डेज. फक्त 21 दिवसात पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासाची सुरुवात करा. स्टार्ट करा तुमच्या जर्नीला ट्रान्सफॉर्मेशनच्या. यामध्ये जो पहिला प्रोग्राम राहणार आहे त्याचं नाव आहे न्यूट्रिशन रिवायर्ड. त्याच्यामध्ये तुमचा माइंडसेट शेप करतो आपण डाएट आणि न्यूट्रिशन शिकवते. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय, डाएट डाएट काय असतं, डाएट असं असतं जे माझ्याच्याने कधीच होणार नाही. मला तुम्हाला सांगायला आवडेल, तुम्ही प्रत्येक जण डाएटवर आहात, दररोज तुम्ही डाएट करा. हो. तुम्हाला नाही नाही आम्ही डाएट नाही करत, तुम्ही नकळत डाएट फॉलो करताय. आम्ही फक्त तुम्हाला कॉन्शियसली करायला सांगतो. तुम्ही खाताय म्हणजे डाएटच आहे ना. आता त्याची त्याची कॅटेगरी तुम्हाला माहित नाही की तुम्ही कोणत्या प्रकारच्या डाएटमध्ये फॉलो करता. लाईक कुणाचं कार्बोहायड्रेट रिच डाएट असेल तर कुणाचं प्रोटीन डेफिसिट डाएट असेल, कुणाचं फॅट रिच डाएट असेल तर कुणाचं हाय ग्लायसेमिक इंडेक्सचं डाएट चार्ट असेल. माहित नाही आता. कुणाचं लो फायबर डाएट असेल तर कुणाचं हाय फायबर डाएट असेल, कुणाचं अँटीऑक्सिडंट रिच डाएट असेल तर कुणाचं अँटीऑक्सिडंट लेस डाएट असेल. कोणी इंटरमिडिएट फास्टिंग करत असेल, कोणी 2 आवर सिटिंग करत असेल. पण प्रत्येक जण तुम्ही डाएटवर आहात, फक्त तुम्ही अनकॉन्शियसली आहात. आता त्या गोष्टीला आपण कॉन्शियसली करायचं काम या 21 दिवसामध्ये. सो न्यूट्रिशन तुमचं सगळं रिवाइड होतं. पुढे बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ हेल्थ, जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, ह्याचं जे महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये, हे आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. हे सेशन तर इतकं महत्वाचं सेशन आहे, फाउंडेशन सेशन पैकी सेशन आहे. ह्या सेशनमध्ये एवढ्या गोष्टी क्लिअर होतात ना, आणि मग मग आपल्याला कळतं, आपली लेवल समजते इन्फॉर्मेशनची. आपल्याला वाटतं ना मला सगळं माहिती आहे. मग लगेच समजतं की हा सेशन झाला ना, मग तुम्हाला कळतं की अरे बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मला माहीतच नाही. आणि आपण म्हणतो काय, कशासाठी चाललंय, मेरे इस पापी पेट के लिए सब कुछ चल रहा है. अरे तुम्हारे वो पापी पेट में क्या जा रहा है उसके लिए कुछ तो करो. सगळं काय चाललंय कशासाठी, पोटासाठी. पण त्या पोटात काय चाललंय, किती जायला हवं, किती क्वांटिटीमध्ये जायला हवं, खरंच ते योग्य चाललंय का का चुकीचं चाललंय, या गोष्टींचा अभ्यास होतो इथे सेकंड डेला. तिसरं तिसरं सेशन अजून एक ब्रेक थ्रू सेशन आहे, डायजेस्टिव्ह हेल्थ, रोल ऑफ डायजेशन अँड अब्झॉर्प्शन, युझिंग न्यूट्रिशन टू सेफ गार्ड 14 डिझीज. 14 प्रकारच्या आजारापासून वाचवणारं सेशन आहे. आणि तुम्ही खाताय, पण तुमचं पोट ते एक्सेप्ट करताय का, ते ऍब्झॉर्ब होतंय का तुमच्या शरीरामध्ये. मस्त आपण भरतोय काय. आपण मार्केटमध्ये गेलो तर आपण काय करतो, नाही नाही 50 रुपये किलोचं नाही, 70 रुपये किलोचा तांदूळ दे. अरे मी 30 रुपये किलोचं नाही, 40 रुपये किलोचं गहू दे. आपण एक्स्ट्राच आणतो. 100 रुपये किलोचे नाही, 125 रुपये किलोचे फळं दे. भारीतलं आणतो, प्रीमियम आणतो. पण ते पचतंय का, शरीर ऍब्झॉर्ब करून घेतंय का. काय उपयोग आहे, सगळं वेस्ट आहे. जर तुमचं डायजेशन वीक असेल तर कोणत्या भांड्यात स्वयंपाक करायचा, कसं ते कुकिंग करायचं, ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या 21 दिवसामध्ये कव्हर होतील. डे 3ला नाही का होणार, पण डे 3ला तुम्ही डायजेशन सगळं समजून घ्या. त्याचबरोबर चौथा प्रॉब्लेम इथे तर एवढं एवढं फसवणूक होते ना लोकांची. इथे भीती आहे बघा, लिहिलं इथे, गेट रेड फ्रॉम द थ्रेट ऑफ BMI, अंडरस्टँडिंग युअर बॉडीज फॅट बर्निंग पोटेन्शियल, दॅट इज BMR. हे लोक काय करतात, माझी उंची एवढी मग माझं वजन एवढं असायला पाहिजे ना. आणि हे तुम्हाला माहित नाहीये की उंचीप्रमाणे वजन ही संकल्पना जी आहे ही किती चुकीची आहे. याचा किती गैरफायदा केला जातो, घेतला जातो, आणि तुम्हाला नाही ते विकलं जातं. खरं पोटेन्शियल आहे तुमचं BMR. म्हणजे हे काय असतं हे इथे चौथ्या दिवशी तुमचं समजून जातं. त्याच नंतर नरिशिंग जनरेशन्स, डाएट अँड न्यूट्रिशन फॉर प्रेग्नेन्सी अँड ब्रेस्ट फिडिंग. ज्या गरोदर स्त्रिया आहेत, ज्या बाळाला दूध असतात, त्या सगळ्या लॅक्टेशन पिरियडमध्ये आहेत, त्या सर्वांसाठी हे खूप महत्वाचं सेशन आहे. आजच्या घडीला प्रेग्नेन्सीच्या आधीपासून तयारी केली पाहिजे. असं म्हटलं जातं नवरा बायको हे दोघं मॅन्युफॅक्चरर आहेत. हे दोघं एका नवीन अपत्याला जन्म घालतात, नवीन एक मनुष्य जन्माला येतोय. जर ह्या दोघांच्या सवयी चांगल्या नसतील, हेल्दी नसतील, हेल्थमध्ये प्रॉब्लेम असतील, लाईफस्टाईलमध्ये प्रॉब्लेम असतील, तर कृपया करून दत्तक घ्या, पण जन्माला घालू नका. असं मी नाही म्हणत, हे एक्सपर्ट म्हणतात हे. नाही तर उगाच माझ्यावर घरी मोर्चा बिरचा आणाल तुम्ही. आमची मुलं आम्ही ठरवणार, माझं म्हणणं नाही, फक्त मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे काय की हेल्थ चांगली ठेवून तुम्ही नेक्स्ट जनरेशनची सुरुवात केली पाहिजे. नाहीतर तुम्ही काय करताय माहिती का,
तुमचे जेनेटिकली सगळ्या गोष्टी त्याला ट्रान्सफर करताय. तुम्हाला जसे सवयी आहेत, तुम्हाला जसे विचार आहेत, ज्या खाण्यापिण्याचे हॅबिट्स आहेत, ज्या काही डिझिजेस आहेत, त्या सगळ्या ट्रान्सफर होतात जेनेटिकली. काही लोक असतात बघा, किती दारू रुपये त्यांना काही होत नाही, किती चुकीचं काही होत नाही, आणि हे एकदम असं शान मध्ये फिरतात, मला काही होत नाही. ह्याला कळतच नाही, हे त्याची कृपा नाही, आई वडिलांची पुण्य नाही. आई वडिलांचे जेनेटिकली जीन्स चांगले आले म्हणून याला काय होत नाही. काय, आणि सायंटिफिकली सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. तुम्ही चुकीचं करताना तरी तुमचं शरीर प्रतिक्रिया देत नाही. आणि तुम्ही कधी कधी बघा, काही लोक असतात ते म्हणतात मला हवा सुद्धा मानवते हो, मी काहीच खात नाही, वारा सुद्धा मानवतो, कसं कळतच नाही वजन वाढतं ते, काय कसं कळतच नाही शुगर वाढते ते, मी तर इतकं पथ्य पाळते. हे पण आई वडिलांचीच पुण्य आहे म्हणायचं, ते थोडं सुद्धा लागू होत नाही. मग आता हे जे आहे हे सगळं बदलायचं असेल तर मात्र हे जे सेशन आहे ना प्रेग्नन्सीचं, हे खूप हेल्प करतं. काय गोष्टी पाळायच्या. त्याचबरोबर अँटी इन्फ्लेमेटरी प्लेट कशी बनवायची. आज सगळ्या आजारांचं कारण आहे इन्फ्लेमेशन. शरीरामध्ये एक स्वेलिंग क्रिएट होतं, एक दाह तयार होतोय, काय आपल्याच पेशी आपल्या विरोधात कार्य करतात. यातून बाहेर काढणारे हे सेशन आहे. तुम्हाला लिव्हरला चांगल्या सवयी लावायच्यात. त्या आज फॅटी लिव्हर किती मोठा प्रॉब्लेम झालाय माहितीये. आता मोठा प्रॉब्लेम नुसतं फॅटी लिव्हर. लोकांना वाटतं दारू पिले की लिव्हर खराब होतं. नाही, दारू पिणं हा एक प्रकार आहे लिव्हर खराब करण्याचा. आज लोकांचा लिव्हर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर सुरू झालेला आहे. काय, अजून एक फॅटी लिव्हर चाललेलं आहे, मेटाबॉलिकली असोसिएटेड फॅटी लिव्हर. तिसऱ्या फॅटी लिव्हर डिसीज झालाय भारतामध्ये, जो जोरात होतोय, वेगाने वाढतोय. आणि मग आता याचा अर्थ हे नाही मग दारू प्यायला पण चालतंय, पण हे तिन्हीचा प्रॉब्लेम एकच आहे, लिव्हर फॅटी होतो. मग तुम्ही दारू प्या, नाही तर मग तुम्ही नॉन अल्कोहोलिक मध्ये जा, नाही तर मेटाबॉलिकली असोसिएटेड मध्ये जा. आणि एकदा का लिव्हर बिघडला, मग सगळे पाचन संस्था बिघडली, कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात, हृदयाच्या समस्या, लठ्ठपणा, अशा असंख्य समस्या सुरू होतात. तर त्याच्याशी कसं डील करायचं, इथे सेशन आहे. डायबिटीजचा चार्ज घ्या. डायबिटीज, मला तर इतकं आता कॉन्फिडन्स आलेलं ना, मी जेवढे क्लायंट बघितले, जेवढे डाएट चार्ट आम्ही डिझाईन केले, ह्या कॉन्फिडन्स मध्ये की आमच्याकडे शुगरवर फार फास्ट रिझल्ट येतोय. कारण हे डाएट इझिली काम करतंय. तो प्रॅक्टिकल डाएट अँड न्यूट्रिशन स्ट्रॅटेजीज, आणि फक्त आहारात. म्हणजे आता तुम्हाला केस सांगितली, यांना कुठली गोळी औषध दिली नाही आम्ही, फक्त डायबिटीज जो कंट्रोल केलाय आम्ही, फक्त डाएट अँड न्यूट्रिशनवर केलाय. त्याचबरोबर हार्ट डिसीज जे आहे त्याच्यावर काम करायला आपण प्रॅक्टिकल स्टेप्स देतो. स्ट्रॉंगर हेल्दियर हार्ट बनवण्यासाठी 10 सेशन इथे संपतात. 11वं सेशन सुरू होतं तुमचं जॉईंटचं आरोग्य उत्तम करण्यासाठी. याचं न्यूट्रिशनचं काय कनेक्शन आहे हे समजून घेतो. 12व्या सेशन मध्ये तुम्हाला पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड ह्या सगळ्या आजारांवर आपण माहिती देतो. 13वं सेशन आहे हॅपी हॉर्मोन्स. म्हणजे हे सगळे सेशन एका बाजूला आणि हे सेशन एका बाजूला, जर मानसिक स्वास्थ्याचा विषय येत असेल तर. त्या एका सेशननी भरपूर साऱ्या लोकांना डिप्रेशन मधनं बाहेर काढलं, अँझायटीच्या गोळ्या बंद झाल्या, शांत झोपायला लागले लोक. हे एक सेशन अटेंड केल्यानंतर ह्यातल्या ज्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकल टिप्स देतो तुम्हाला, हे फॉलो करून भरपूर लोकांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. 14वं सेशन आहे हर मिड लाईफ ट्रान्झिशन, ज्याला म्हणतो आपण मेनोपॉजचा काळ आहे, त्यासाठी स्मार्ट इटिंग कसं करायचं. हे सेशन, काही सेशन आपले अदर हेल्थ कोचेस घेतात, ज्यापैकी हे सेशन आपले शीतल बडिगेर मॅडम घेतात. अजून मला वाटतं थायरॉइडचं, पीसीओडीचं पण तेच घेतात. चाइल्ड न्यूट्रिशनचं, जे चाइल्ड न्यूट्रिशनचं मिस झालं का माझ्याकडून, हा येस, पॅरेंट्स डाएट न्यूट्रिशन गाईड फॉर बेबीज फर्स्ट बाईट टू टीनेज टेस्ट, हे आपले केतकी मॅडम घेतात. हे लहान मुलांसाठी इतकं सुंदर सेशन आहे, लहान मुलांना घेऊन बसाय सेशन ऐकायला. त्याच नंतर पुढचं 15वं सेशन जे आहे कॅलरी कॅल्क्युलेशन. हे भरपूर सारे डाएट कॅलरी कॅल्क्युलेट करा, हे किती इनकम्प्लीट मेथड आहे, आणि ह्याला कम्प्लीट करण्यासाठी काय गोष्टी करायच्या ह्या आपण तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर एक्सरसाइज वर कनेक्शन कसं बिल्ड करायचं, काय एक्सरसाइज एवढ्या महत्वाच्या आहेत ह्याला सांगणार एक सेशन आहे. ह्या सेशन नंतर कित्येक लोकांनी व्यायाम सुरू केला, कारण त्यांना माहीतच नव्हतं व्यायामाचे इतके फायदे आहेत. तसं तुम्ही ऐकलेत फायदे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन डिटेलमध्ये जाता. 17वं सेशन नॉर्मली वाटतं पाणीच आहे, पण ह्या पाण्याचं पण विजडम किती डीप आहे. म्हणून याला आपण H2 बियॉन्ड म्हणतो. ह्याचे छोटे छोटे इन्साइट आपण डे 17 ला घेतो. डे 18 ला मी तुम्हाला 9 असे सुपर फूडची लिस्ट देतो. 9 मेन आहेत, काही सब आहेत. हे एक सेशन तुम्हाला तुमचं डाएट स्वतः डिझाईन करायला, तुमच्या प्लेटला सुपर चार्ज करायला हेल्प करतं. आणि 19वं सेशन जे आहे ते तुम्ही सप्लिमेंट्स जे आहेत त्याचे सिक्रेट समजून घेता, कसं तुम्हाला सप्लिमेंट हेल्प करतात, जर खरंच वापरायचे असतील तर किती जबाबदारीने वापरा, कोणते वापरा, का नका वापरू, खरंच गरजेचं आहे का, कोणासाठी गरजेचं आहे, का घ्यावं, का नाही घ्यायला हवं, किती दिवस घ्यायला हवं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं तुम्हाला 19व्या दिवशी मिळतात. आणि 20वं सेशन तर म्हणजे, जर तुम्ही ह्या सेशनचे पैसे वसूल करायला जर आला असाल
तर 20वे सेशन हे तुमचं इतके पैसे वसूल करून देते की तुम्ही मला रॉयल्टी दिली पाहिजे दरवर्षी, की एवढे पैसे वाचायला लागले आमचे, काय करू आता, ठेवायला जागा नाही, तुमच्या अकाउंट नंबरला मी तुम्हाला पाठवतो. या लेवलचं जर सेशन कुठलं असेल तर 20वं सेशन. आणि हे आम्हाला लोकांचे फीडबॅक आहेत. हेल्दी शॉपिंग. कारण आता तुम्ही जे शॉपिंग करताय ना, याच्यामध्ये तुमचे पैसे नाही तिथे चाललेले आहेत. कष्टाचे हार्ड अर्न मनी तुम्ही पैसे टाकताय आणि काही चुकीच्या गोष्टी विकत आणताय. त्यातून तुम्हाला बाहेर काढणारं सेशन आहे डे 20चं. डे 21चं जे सेशन आहे याच्यामध्ये तुम्ही हेल्थी प्लेट कशी बनवायची, न्यूट्रिशन्स मील कसे तयार करायची बिझी शेड्यूल असताना. ह्या डे 21ला एक सरप्राईज सेशन असतं, ज्याचं नाव मी इथं घेत नाही. ते बोनस सेशन असतं. ते डे 21लाच तुम्हाला मिळतं. म्हणजे डे 21चा क्लास जास्त वेळ चालतो. ठीक आहे. याच सोबत तुम्हाला आम्ही ऍडिशनल काही पर्क्स देतोय ह्या बॅच साठी. ते पुढे राहील नाही राहील माहित नाही, पण ह्या बॅचला आपण देणार आहे. त्याचं नाव आहे 12 इन्फॉर्मेशन नाईट. 15 दिवसातून एक इन्फॉर्मेशन नाईट असते. म्हणजे महिन्याला 2 असतात. पुढचे 6 महिने आम्ही तुम्हाला सोडत नाही. इन्फॉर्मेशन नाईट्स तुम्ही आमच्यासोबत अटेंड करू शकता. 50 वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीजचे तुम्हाला रेसिपीज मिळतील. त्यातल्या बऱ्याचशा रेसिपीजचे तर व्हिडिओ आहेत. आणि ह्याची व्हॅल्यू म्हणजे, त्यात तर एक रेसिपी आहे, 21 रेसिपीज आहेत ब्रेकफास्टच्या. 21 ब्रेकफास्टच्या रेसिपी आहेत. ब्रेकफास्ट मध्ये एवढं ऑप्शन की एक खाल्लं तर परत रिपीट व्हायला 21वा दिवस लागला पाहिजे. आणि फार वेळ नाही घेतल्या. बरेचसे तर टीनेजर रेसिपीज आहेत, ज्या तरुण मुलांना बाहेर गेल्यानंतर प्रॉब्लेम होतो, त्यांच्यासाठीची रेसिपी. त्यानंतर VIP व्हॉट्सअप ग्रुपचा पार्ट राहता तुम्ही 1 वर्षासाठी, ज्याची व्हॅल्यू 10,000 आहे. ज्याच्यामध्ये चांगला चांगला कॉन्टेंट, चांगले चांगले आर्टिकल्स, माझे व्हिडिओज, माझ्या बरोबर अजून तुम्ही बऱ्याच काही ऍडव्हेंचर्स वर येऊ शकता. आणि परत तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट राहतो. तुम्हाला काय अडचण आली तुम्ही ग्रुपवर टाका. आता अर्ली बर्ड डिस्काउंट काय, स्पेशल ऑफर काय, यासाठी केतकी मॅडम आहे तिथं, ते त्यांचा नंबर शेअर करतील तुमच्यासोबत चॅटबॉक्समध्ये. सो त्यांच्याकडून तो नंबर घ्या आणि केतकी मॅडमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सो हा होता कोर्स सिलेबस. मला सांगा किती लोकांना हा सिलेबस पॉवरफुल वाटला? पॉवरफुल टाईप 3, जर खरंच हा पॉवरफुल वाटला असेल तर. स्वाती मॅडम, प्रियंका मॅडम, ज्योती मॅडम, आपण काही लोकांना ऐकणार पण आहोत, ज्यांना थोडेसे पॉवरफुल फायदे झालेले आहेत. हं? ज्यांनी खरंच एक केलं त्यामुळे त्यांना फायदा झाला. ओशिन, स्मिता जोशी, मंगल शिंदे, मनीषा जी, सई मॅम, क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान. सो जर तुम्हाला हे पॉवरफुल वाटतंय तर नक्कीच तुम्ही एनरोल करा. कारण माझी अशी इच्छा आहे की हा कोर्स जो आहे ना, हा ज्यावेळेस मी सुरू केला, मला असं काहीतरी करायचं होतं ज्यातून प्रत्येक गृहिणीपर्यंत हा कोर्स पोहोचला पाहिजे. कारण आजच्या घडीला प्रत्येक गृहिणी आहे ना, ही खरं तर ती तिच्या कुटुंबाची हेल्थ मिनिस्टर आहे. पूर्वी होती, पण आता काय झालंय, आपला हेल्थ मिनिस्टर आहे ना, त्याला हेल्थ लिटरसी कमी आहे, आरोग्य साक्षरता कमी आहे. ती जर का वाढली ना, तर खऱ्या अर्थाने ती हेल्थ मिनिस्टर बनेल. खऱ्या अर्थाने ती नकळतपणे कसं वाटतं विचार करणं, ज्या दिवशी तुम्हाला समजेल की अरे नाही 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 नाही, माझ्या मुलाला डायबिटीज झालं ना, ते माझ्याच चुकीने झालं. माझ्या मुलाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे ना, मलाच माहित नव्हतं. मी या जेवणामध्ये करण नसताना अशा वस्तू बनवत गेले ज्याच्यामुळे मिठाचं प्रमाण वाढत गेलं. किंवा मी थोडं टेस्टला अजून काय, म्हणजे ह्या सगळ्या गिल्ट मधून तुम्ही बाहेर याल माहिती का. आणि तुम्हाला मी नक्की सांगतो की हे कोर्स जर 21 दिवस, मी तुम्हाला सांगतो, पैसे फार अमाऊंट छोटी आहे, केतकी मॅडम तुम्हाला सांगतील, मग त्याआधी मीच सांगतो. हा संपूर्ण कोर्स, ज्याची व्हॅल्यू बघायला गेलं तर 50,000 आहे. काय? 50,000च्या आत 1 रुपया तुम्ही कमी नाही करू शकत, एवढी ह्याची व्हॅल्यू आहे. पण आम्ही हा कोर्स ज्या पद्धतीने ऑफर करतोय, इट्स ओनली, कोणी गेस कराल का किती प्राइस आहे? पहिली वेळ आले त्यांनी बोला बरं, किती प्राइस असावी या कोर्सची, मग आपण पुढे जाऊ. किती प्राइस असेल ह्या कोर्सची? तसं हेल्थची तर काय प्राइस होत नाही. पण 21 दिवस मी तुम्हाला रोज 1.5 तास शिकवणार आहे. लाईव्ह येऊन शिकवणार आहे, रेकॉर्डिंग वगैरे देणार नाही. हॅलो, रेकॉर्डिंग कोर्स फार, रेकॉर्डिंग कोर्स वन टाइम रेकॉर्ड करायचं. हे ऑलरेडी रेकॉर्ड झालेला कोर्स आहे, मी असं पण म्हणू शकतो. पण मला माहिती आहे आपले लोक ना लाईव्ह जास्त अटेंड करतात, रेकॉर्डिंग नाही. आणि लाईव्ह मध्ये कम्युनिटीचा एक्सपिरियन्स वेगळा येतो. किती प्राइस असायला पाहिजे कोर्सची अंदाज आणि गेसेस? बोनस पण मी तुम्हाला दाखवले किती रुपयाचे आहेत. कोण गेस करेल किती रुपयाची प्राइस असेल याची? अरे कुछ तो टाइप करो, जो भी लगता है आपको. ये गलत है.
कसं होणार तुमचं बिल कमी? हा, एक पण टाईप नाही करते, पॉवरफुल आहे सगळे, अंदाज तरी तुम्हाला वाटत असेल ना या कोर्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे. बोला बोला लवकर. आता मी बोललो, ज्यांना माहित नवीन आले त्यांनीच बोलायचं, म्हणून आमचे जुने कोणच बोलत नाही. आणि नवीन तुम्ही बोलायलाच मागत नाही, चला मग मी पण सांगत नाही. करा फोन, खरंच इंटरेस्ट असेल घ्या त्यांच्याकडनंच प्राईस जाणून. मी अनमोल ठीक आहे. आता हे आमचा जुना माणूस आहे अनमोल म्हणणारा. हे आमचे एक्झिस्टिंग मेंबर आहेत का प्रमिला मॅडम? पण दोन प्रमिला आहेत आपल्याकडे. कुठल्या प्रमिला मॅडम आहेत माहिती नाही, पण चला ह्यांनी 5,000 लिहिले तरी. अच्छा, तुम्हाला माहिती आहे मोटरला म्हणतात 1,00,000. थँक्यू. चला आता तुम्ही गेस करताय म्हणून मी तुम्हाला प्राइस सांगतो. इट्स ओनली ₹3,999. 4,000 पण पूर्ण नाही, त्याला पण 1 रुपया कमी द्यायचा आहे. त्याच्यामध्ये एवढे बोनस आहेत. आणि का मी एवढ्या कमी प्राइसला ठेवलंय? मला तुम्ही जे पैसे भरता ते महत्वाचे नाही, तुम्ही जे 21 दिवस रोज 1.5 तास 2 तास आमच्या सोबत असणार, 1.5 तासाचं सेशन असेल, बाकी डिस्कशन वेळ असेल. डिस्कशन मध्ये शेवटच्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी मीटिंग बंद करत नाही. तुमचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन, तुम्ही पूर्ण किती विचारायचं विचारा. आमच्या हा, टाइम काय असेल? खूप चांगला प्रश्न आहे. खूप भारी प्रश्न आहे. खूप डिमांड असलेला टाइम आपण ह्यावेळेस देत आहोत. पहिली वेळ हा कोर्स आयदर सकाळी 10 वाजता असतो किंवा रात्री 8 वाजता असतो. पहिली वेळ खूप लोकांचा आग्रह असतो, आणि मी ह्याला नाव किचन ट्रान्सफॉर्मेशन दिल्यामुळे खूप साऱ्या किचन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू इच्छिणाऱ्या लोकांचा करिता हा कोर्स फर्स्ट टाइम हिलिंग ह्युमन दुपारी 1 वाजता देत आहे. पण गंमत काय लक्षात घ्या, तुम्ही ऍडमिशन घेतलं एकच्या बॅचला, पुढची बॅच पुन्हा रात्रीची असणार आहे. तुम्ही त्या रात्रीच्या बॅचला पण परत बसू शकता 1 रुपया एक्स्ट्रा न भरता. 2 वेळा तुम्ही रिपीट करू शकता. तिसऱ्या वेळेपासून रिपीट करायला तुम्हाला फक्त ₹999 ऑपरेशनल चार्जेस द्यायच्यात. पण आमच्याकडे लोक आहेत, त्यांची सॅलरी असते, आम्ही वेळ देतोय. पण किती, 2 रिपिटेशन झाल्यानंतर 2 रिपिटेशनला 1 रुपया एक्स्ट्रा भरायचा नाही. ₹3,999 मात्र. डन. तसं तर तुम्ही प्रत्येक रिपिटेशनला द्यायला हवेत. एवढी व्हॅल्यू, एवढा कॉन्टेंट तुम्हाला सातत्याने मिळत राहतो. इन्फॉर्मेशन नाईट चालू राहतात, भरपूर सारे आर्टिकल्स, भरपूर सारे रेसिपीज. आणि कसं असतं माहिती का, मी आता म्हणलं ना एन्व्हायरमेंट, तुम्ही अशा लोकांमध्ये येता ना जे सगळे हेल्थच्या दिशेने चाललेले आहेत. हे तुम्ही लाखो रुपये देऊन पण ही कम्युनिटी मिळणार नाही. हे सब हेल्थ के बारे में सोचते हैं. बाहेर तुम्हाला मग ती तशी कम्युनिटी मिळेल. हा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. ओके. सो केतकी मॅडमने नंबर दिलेला आहे, सेव्ह करा, त्यांना कॉल करा. मी पुढे आता इथं कम्प्लीट करतो माझं सेशन, आणि मग आपल्याला 1-2 जणांना ऐकायचं आहे. हा कोर्स झाल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही फुल ऑफ एनर्जीने लाईफ जगाल. तुमच्या चेहऱ्यावर कायम आनंद असेल, कारण तुम्हाला ना एक आतून एक सॅटिस्फॅक्शन मिळेल. तुम्हाला कळणार पण नाही, मला तसं काही कारण नाही, पण मला असंच छान वाटतंय. ऍक्च्युली आता कारण असताना आपण छान वाटणं सोडून दिलेलं आहे. कारण नसताना छान वाटायला चालू होईल, कारण आतमध्ये सगळं काही बदललेलं असेल. त्याच सोबत आरोग्यावर कंट्रोल मिळेल. आणि माणसाला काय हवं? पैसा नाही कंट्रोल देतो. प्रमिला जाधव मॅडम नंबर दिलाय बघा त्यांनी, ते वरती दिलाय. केतकी मॅडम परत एकदा टाईप करा. जाधव मॅडम, येस. तुमच्या आरोग्यावर तुम्हाला पूर्णपणे कंट्रोल मिळेल, है ना? सो असं हे आयुष्य तुम्हाला सगळ्यांना मिळावं. तुम्ही हिलिंग ह्युमनच्या वेबिनारमध्ये आलात त्याबद्दल मनापासून मी तुमचा आभारी आहे. तुमच्या जीवनातले जेवढे आजार आहेत हे लेन्स टेक्निक मधून दूर हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. एवढं बोलून मी तर तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू म्हणेल. आणि आता आपण आज जे कोण आपल्याकडे आहेत, ज्यांना कोणाला बोलायचंय प्लीज व्हिडिओ ऑन करा, कारण मलाही माहित नाही कोण बोलणार आहे. येस, थँक्यू. आणि जर तुम्हाला हे पॉवरफुल वाटलं असेल, किती लोकांना असं वाटतंय की हा वेबिनार परत एकदा ऐकायचा आहे? मंडेला बॅच चालू होणार आहे, 24 जूनला बॅच सुरू होणार आहे मंडेला. ऍक्च्युली आजच चालू होणार होती, पर आज हमने जब डिसाइड किया तो इंटरनेशनल योगा डे देखा था, फिर हमने आज देखा कि वो वट पूर्णिमा है, तो हम डर गए। बोला वट पूर्णिमा का दिन लोग बोलेंगे कुछ भी हो जाए, हाँ, हम कोर्स में नहीं आ सकते, म्हणून म्हणलं नको. पण 24 तारखेला पुढे पोस्टपोन करू, कारण टाइम एकचा द्यायचा होता ना. रात्रीची बॅच असते ते घेतली असते.
येस. सो भरपूर साऱ्या कोणाकोणाला बोलायचं कितके मॅडम मला माहित नाही. हा. सो गुगल फॉर्मची एक छोटीशी लिंक आहे मॅडम, इथे ग्रुपवर झूमवर टाकतील, ती भरून द्या. म्हणजे तुम्ही ते मॅडम तुम्हाला त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट पण करतील. त्याच्यामध्ये तुम्ही टायमिंगवर, कारण मॅडमला ऍडमिशनसाठी कॉल खूप येणार आहेत 2-3 दिवस, आता लास्टचे मंडेला बॅच सुरू आहे. जसं तुम्ही मंडे नंतर पण जरी कोणाचं ऍडमिशन झालं तर ते सेशन अटेंड करू शकतात, बट रेग्युलर पासून ते नेक्स्ट बॅचला येऊ शकतात. येस. सो मला एक प्रश्न शेवटचा विचारायचा आहे, मग आपण इथे ज्याला बोलायचं त्याला चान्स देऊयात. हा वेबिनार काहींचं म्हणणं आलं, सर आम्हाला अजून भरपूर लोकांना अटेंड करायचं होतं, संडेला परत एकदा ठेवा. संडेला काही लोकांना सुट्टी असते, तर संडेला दुपारी जर का हा प्रोग्राम 12 वाजता राहिला, तुम्ही इथे 40 लोक आहात, तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या ओळखीमध्ये अजून कोणी हा वेबिनार अटेंड करू शकेल का? तुम्हाला खरंच वाटतंय का हे गरजेचं आहे? प्लीज जसं वाटतं तसं टाईप करा. खूप जबरदस्ती नाही लागते हा. जर हा प्रोग्राम परत संडेला असेल तर तुमच्याकडून कोण अटेंड करेल का तुमच्या रेफरन्समध्ये? ओके, प्रशांतजी म्हणतात ठेव. तर संडे 12 वाजता ज्यांना वाटतंय संडेला पाहिजे त्यांनी यस नो काहीतरी टाईप करा. येस, विनया मोरे मॅडम म्हणतात येस. आपले कोचेस पण टाईप करू शकतात हा. कोचेसचं पण म्हणणं आलं होतं सर. हर्षाली मॅडम पण येस म्हणतात, ठीक आहे. 3 झाले. कितके मॅडम पण म्हणतात, नितीन सर पण म्हणतात. नितीन सर कहाँ से आ गए भाई? ओके. शुभांगी बोले मॅडम म्हणतात. चलो डन. संडे 12 वाजता आजचं पुन्हा एकदा सेशन राहील. आता कोणाला बोलायचंय ज्यांनी हा कोर्स केलाय, फटाफट फटाफट फटाफट. ज्यांनी चॅटबॉक्स मध्ये बोलू शकतात, आपल्या अनुभव सांगू शकतात, ते चॅटबॉक्स मध्ये सांगा की मी हा कोर्स केलाय. थोडंसं जर सविस्तर सांगता आलं 1-2 वाक्यामध्ये तर जेवढे आलेत त्यांना थोडं हेल्प होईल. आणि कोण इथं? गुले मॅडम तुम्ही बोलू शकताय. नीलम जगताप मॅडमने नाही जॉईन केलं का? पांजळे मॅडम आहेत का? पांजळे मॅडम आहेत, येस. गुले मॅडम बोला. पांजळ मॅडम तुम्ही रेडी राहा, तुमचा पण अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. अ, नमस्कार सर. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी हा कोर्स 2-3 महिन्यापूर्वी केलाय. मी प्रोफेशनल योगा टीचर आहे, पण डाएट तर सगळ्यांनाच लागते, योगा टीचर असो नाहीतर कुठलेही डॉक्टर असो. पण डाएट आपण काय खातो हे आपल्याला माहित हवं, त्यासाठी मी हा कोर्स केला. आणि त्यावेळेस 30 डेजचा होता, आता 21 डेजचा आहे. पण त्यावेळेस फी पण जास्त होती, दिवस जरी जास्त असले तरी फी पण हम्म. जास्त होती. तर खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर किचनमध्ये जे झालेले बदल आणि स्वतःमध्ये अजूनही माझी जर्नी चालू आहे स्वतःमध्ये बदल करण्याची. वेट गेन करायचंय मला, तर त्या दृष्टीने माझे जर्नी सरांच्या गायडन्स मध्ये चालू आहे. सरांशी मी कनेक्ट आहे आणि इथे जे आलेले आहेत काही माझे योगाचे साधक पण आहेत, त्यातल्या जाधव मॅडम इंटरेस्टेड दिसत आहेत मला. तर हम्म. त्यांना मी सांगेल की त्यांना म्हणजे पर्टिक्युलर त्यांना नाही, पण बाकी जे आहेत लोक, की प्रत्येकालाच गरज आहे. तुम्ही गृहिणी असा, म्हणजे वर्कर असा, काही असो, पण स्वयंपाकामध्ये बदल हे करावेच लागतात. रोज चपाती पोळी भाजी हेच खात होतो, पण आता जेवताना विचार येतो आणि सरांची आठवण येते की नाही काहीतरी चुकतंय. म्हणजे आपोआप हे बदल होतात, मनामध्ये येतं आणि आपण ते फॉलो करायला, चला आज नको चपाती, चल त्याच्याऐवजी राईसच खाऊ, थोडासा भूक थोडी ठेवली तरी चालते. हे बदल आपोआप होतात जेव्हा आपण त्या वातावरणामध्ये येतो. जसे न्यूट्रिशन योगा साठी करता, खाताय, पोट भरण्यासाठी खात नाही. हा, योगा करताय त्यावेळेस ते मी सांगते म्हणून करताय किंवा ते बदल तुमच्यात येतात. आता त्यालाच डाएटची जोड दिली तर तुम्ही अजून हेल्दी राहाल. असं मी आहेत अजून बाकी 3-4 बाकी लेफ्ट झालेत काही, पण उद्या मी त्यांना फीडबॅक विचारते कसा सेशन, आणि पुन्हा संडेला पण हे हा, येते. संडेला तर परत एकदा तुम्हाला, तुम्ही सांगू शकता. येस, हो, थँक्यू सो मच. चालेल. थँक्यू. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. अजून कोण बोलणार आहे इथं? मला प्लीज हँड रेज करा. छाया मॅडम रेडी आहेत. येस. छाया मॅडमनी मोठा बदल केलाय. खरं किचन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे
मला देखील नवल वाटलं त्यांचं किंचन ट्रान्सफॉर्मेशन सक्सेस ऐकून. येस मॅडम. हो सर, नमस्कार. एक नाही सर, बरेचसे चेंजेस झालेले आहेत आमच्या किचन मध्ये. सगळ्यात महत्वाचं तर जेवणात खूप मोठा बदल झालेला आहे. म्हणजे जेवणाचा टायमिंगच बदललाय. म्हणजे रात्री 8च्या नंतर वगैरे जेवण व्हायचं, 8, 9, 9:30, 10 म्हणजे टायमिंग फिक्स नव्हता. आता 8च्या आतच जेवतो, 7, 7:30 असा जेवणाचा टायमिंग आहे. सगळ्यात महत्वाचं, चहा साखर बंद झालेली आहे, मीठ चेंज झालेलं आहे, तेल चेंज झालेलं आहे. लाईफस्टाईल मध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत. तर फायदा काय म्हणजे झाला? साहेबांचं वजन किती कमी झालं? साहेबांचं जवळजवळ 14 किलो वजन कमी झालेले आहे 2 महिन्यामध्ये. व्यायाम आणि डाएट दोन्ही पण चालू आहे त्यांचं. तर आणखीन सांगायचं म्हणलं तर अं, मुलीचा बदल. सगळ्यात महत्वाचे हे सेशन म्हणजे चालू केल्यापासून मुलगी पण व्यायाम करते. तिच्या जेवणामध्ये म्हणजे चेंजेस झाले. तिला भूक लागते. तिचं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तिचा म्हणजे डेली पोट साफ होतं आता. पूर्वी तसं व्हायचं नाही, प्रॉब्लेम यायचा तिला. तर तोही झालेला आहे. आणि ह्या सेशन मधून जे म्हणजे आपले बरेचसे डायनामिक असे लीडर आहेत, ते वेगवेगळ्या सेशन मध्ये म्हणजे सेशन खूप चांगलं घेतात आणि खूप छान मार्गदर्शन करतात लहान मुलांचं. आणि विशेष म्हणजे महिलांना खूप छान मार्गदर्शन भेटतं. लहान मुलांची केअर कशी करायची, केतकी मॅडमनी खूप सुंदर ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे सुंदर सेशन घेतलेलं आहे. म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे 2 मिनिटात 5 मिनिटात सांगण्यासारखे बदल नाहीयेत, खूप बदल झालेले आहेत ते. हो. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते आणखीन चांगले दिसतील. पण तुम्ही त्यातून पण खूप हो. चांगली माहिती दिली. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर. येस. अजून कोण आहे ज्यांना आपले अनुभव शेअर करायचे आहेत? मला चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकता. जगताप मॅडमने खूप मोठे बदल केले होते, ते दिसत नाहीत मला इथं. आले नाहीत का ते आज? येस. आहेत का? ओके. प्रशांत सर दिसत ते. प्रशांत सर तो कैसे पूछ लेते. चलो, प्रशांत सर असतील तर ते बोलतील आज. येस सर, बोला. व्हिडिओ ऑन करू शकत असतील तर बघा. हॅलो. अच्छा, तुम्ही इकडून आहात. ओके. हा सर, माझ्या फोनला प्रॉब्लेम आहे थोडा, 2 वीक झालं व्हिडिओ त्याच्यामुळे. व्हिडिओ ऑन करू शकताय? सर बाळ आहे शेजारी आणि तो खूप गोंधळ घालतोय, म्हणून मी त्याला चालतंय तिकडे चालतंय. व्हिडिओ ठेवून. बंद करून बोला. तुमचा अनुभव ओके. सांगा. अनुभव सांगा. मेजरली सर, जेव्हापासून मेन मला डिटॉक्स डाएट खूप आवडलं होतं आपलं, हम्म. आणि त्याच्यानंतर आम्ही अजूनपर्यंत चपाती खाल्लेली नाहीये, आठवण पण होत नाही. आणि तुम्ही इतके ऑप्शन्स दिले होते आम्हाला. आमच्याकडे मील प्लॅनर आहे, आमच्याकडे आमचं पूर्ण जेवढे रेसिपीज तुम्ही आम्हाला दिलेत, मी त्याचं पूर्ण सगळ्याचं म्हणजे ब्रेकफास्ट असू, लंच असू, डिनर असू, स्नॅकिंग असू, हे सगळे ऑप्शन मी प्रिंट करून लावलेत भिंतीवर. म्हणजे प्रत्येक बरोबर. संडेला मला बघावं लागत नाही. मी ते मील प्लॅनर आहे, मंडे मी मागवलं होतं ऑनलाईन. मी तुम्हाला पण आयडिया दिलेली की सर तुम्ही पण हे बनवू शकता आपलं हो. 11चं. तर आम्ही ते बनवलंय. म्हणजे मी रोज संडेला ते सगळे लिहिते, त्यामुळे आमचं डाएट कधी मिस आउट होत नाही. आम्ही करतच असतो, म्हणजे एव्हरी एव्हरी संडे आम्ही मील प्लॅन करतो त्याच्यामुळे. आणि मला मेजरली वेट लॉस झाला आमचा. वेट लॉस म्हणण्यापेक्षा तुमच्या अकॉर्डिंग फॅट लॉस झालाय आमचा. आम्ही आता कोणाला सांगत नाही आमचा वेट लॉस झालाय, आम्ही आमचा फॅट लॉस झालाय सांगतो. किती 1-2 किती जणांना झालं जॉईन फॅट लॉस? करायला सांगितलेलं. फॅट काय लॉस म्हणाले सर? फॅट लॉस किती झाला? मला सर 1.5 ते 2 इंच माझं फॅट लॉस आहे. आणि आणि वजन किती? सरांचं पण, आणि मेजरली सरांचं 2 ते 2.5 इंच पर्यंत. आता तुम्ही तर भेटता सरांना, हो, त्यामुळे सर तुम्हाला एकदम बारीक जाणवत झालेत. असेल. आणि बारीक बारीक झालेत सर. आणि एनर्जी लेवल सर, मी फक्त ऐकलं होतं पुस्तकातून आणि आपल्या युट्यूब वरून किंवा याच्यावरून, की एनर्जी लेवल तुम्ही उठताना जसे असतात तशा झोपेपर्यंत पाहिजे. आणि हे फक्त तेव्हाच होऊ शकतं जेव्हा न्यूट्रिशन असेल प्रॉपर. तर येस. आम्ही आता दिवसभर ऑलमोस्ट 10 ते 12 तास मी स्वतः लेक्चर्स घेते, ट्युशन्स आहेत माझ्या, तुम्हाला माहिती आहे. मला हो. 1 मिनिट पण थकल्यासारखं वाटत नाही. म्हणजे वाव. झोपेचं तर शेड्यूल आहेच व्यवस्थित, पण तरी म्हणजे मग इतकं ह्यासाठी व्यवस्थित मी येऊ तुम्हाला शिक्षण किती घेतल्यामुळे प्रकारचे गोळ्या प्रॉब्लेम. औषधं दिली ते पण सांगा सगळ्यांना. काय म्हणाले सर? काय म्हणाले सर? यासाठी मी तुम्हाला किती प्रकारची गोळ्या औषधं खायला सांगितली हे पण सांगा. एकही नाही सर. आणि मेन म्हणजे मी आता थायरॉइडची टेस्ट अजून केली नाही. मला तर ते सुद्धा कमी झालं असं माझं मलाच आतून फील होतं.
कारण मला जे डिझिनेस वाटायचा किंवा आळस वाटायचा मला बिलकुल वाटत नाही. म्हणजे मी जरी सकाळी 5ला उठत असले तरी मला दुपारी नाही झोप, मला पहिल्या असं व्हायचं, इतकी झोप यायची. जशी चपाती बंद झाली, चहा बंद झालाय, साखर बंद झाली, काहीच नाही, म्हणजे खाऊच वाटत नाही. म्हणजे दुसऱ्यांना मी चहा करून देते, आमच्या कुत्र्याला मला चपाती आम्ही रोज करतो, मीच करते, पण आम्ही बिलकुल मला खावीशी वाटत नाही किंवा सरांना सुद्धा खावीशी वाटत नाही. कारण इतके ऑप्शन्स आहेत, ते कधी खायचं असा विचार पडतो आम्हाला की आता जाऊ दे, हे आपण आता फिरून फिरून हे खातोय. पण सर तुमच्यामुळे आमचं किचन ट्रान्सफॉर्म झालंय. तेलापासून सगळं सगळं, म्हणजे काय किती खावं हे तुमच्यामुळे आम्हाला सर क्लिअर झालं. थँक्यू सो मच, थँक्यू. ऍक्च्युली तुम्ही फॉलो खूप मनापासून केलं आणि हो त्यामुळे सर. हे रिझल्ट आहेत. ग्रेट ग्रेट. पण फार फार छान वाटलं तुमचा अनुभव ऐकून. थँक्यू सो आणि मच. तुम्ही नक्की या सर इकडे, मी सांगून तर ठेवलं सगळ्यांना नक्की नक्की आपलं नक्की. आपण सेशन डेट ठरवू, व्हॉट्सअपवर. फायनल करू. हो सर. आता बॅच सुरू झाली की आपण एक चक्कर करू तुमच्याकडे. नक्की सर, नक्की, कारण खूप हेल्पफुल होईल सगळ्यांना इकडे पण डेफिनेटली डेफिनेटली. त्याच्यामुळे. आणि थँक्यू सर. थँक्यू. हा. येस. ओके. अजून कोण आहे का ज्याला बोलायचं आहे? बघा, तुम्ही असे अनुभव ऐकाल म्हणजे हे काय आहे माहिती का, हे पॉवर ऍक्च्युली सायन्समध्ये. आम्ही तुम्हाला सायन्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय, याच्या पलीकडे काही नाही. हा आमचा इतक्या वर्षाचा रिसर्च आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता काही लोक काय करतील, अच्छा हे करायचं का बंद, हो माझ्याकडनं सुटणार नाही. त्यांना पण तुम्ही आधी विचारा ना, हे किती अट्टल होते. हं, चहा, मला तर चहाशिवाय जमतच नाही. आम्ही पण ते कोच करून घेतो, लक्षात घ्या. ही ताकद कोचची, हीच ताकद कसं करून घ्यायचं याची. काही लोक म्हणतील ठीक आहे ना, मग मी यांचा कोर्स कशाला करायचा, चहा बंद करून बघतो. करा, बघून जमतंय का, चांगलंच आहे. तुम्ही चांगलं व्यवस्थित राहावं यासाठी आम्ही ऑलरेडी खूप सारा कॉन्टेंट बनवलेला आहे. पण मी म्हणतो, तुमच्या आयुष्यातले 3,999 घेऊन जर तुम्हाला लाखो रुपयाचे रिटर्न्स मिळणार असतील तर इन्व्हेस्ट करायला पाहिजे का नाही? बघा, तुम्ही ठरवा. येस. मील प्लॅनिंगमुळे डाएट मेंटेन होतोय, ते ते खूप हेल्प होईल. येस येस. मील प्लॅनर आपण, फूड प्लॅनर आपण बनवतोय. तुमचं उलट बघितल्यानंतर अजून आम्हाला आयडिया आहे, पण आम्ही ऑलरेडी त्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. नक्कीच आपल्या रेसिडेन्शियल प्रोग्राममध्ये आपण लोकांना या बॅचला त्या गोष्टी देण्याचा प्लॅन करतोय. येस. सो थँक्यू सो मच परत एकदा सर्वांनी वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली. थँक्यू सर्वांचं. आणि आपण हा प्रोग्राम संडेला 12 वाजता रिपीट करणार आहोत. तुमच्या ओळखीतून अजून जे कोण आहेत ज्यांना खरंच तुम्हाला वाटतंय की आपण त्यांना माहिती सांगायला हवी, तर नक्कीच सांगा. आणि काही लोकांचं, बऱ्याच लोकांचं आज काही कारणामुळे ते येऊ नाही शकले, तर ते सगळे परत संडेला कनेक्ट होतील या अपेक्षेने आपण इथंच थांबूयात. पुन्हा एकदा खूप खूप आभार, वेळात वेळ काढून आला त्याकरिता. आणि मंडेला बॅच सुरू होणार आहे, प्रत्येकाने याची नोंद घ्यावी. थँक्यू. गुड नाईट.